हेलो ओके राम कृष्ण हरे कृष्ण रूप पाहता लोचने रूप पाहता रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने विठ्ठल
बरवा दोहा विठ्ठल बरवा बहुत सुकृता भवत सोयराची जोडे म्हणून विठ्ठली आवडी तुहा बोलू नका ओ माऊली अलीकडे या बोलू नका संतांचा महिमा तो बहु दुर्गम 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 शाब्दिकाचे काम नाही ते शाब्दिकाचे काम नाही शाब्दिकाचे काम नाही संतांचा महिमा तो बहु दुर्गम संतांचा महिमा तो दुर्गम महिमा तो बहु दुर्गम संतांचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही ते शाब्दिकाचे काम नाही शाब्दिकाचे काम नाही बहुत धड जरी झाली म्हैस गाय 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 हरी होईल कायकामध्ये होईल कायकामध्ये तरी होईल कायकामध्ये तुका म्हणे अंगी भावे ते आपण म्हणे अंगी भावे ते आपण भावे ते आपण म्हणे अंगी भावे ते आपण हरीचा महिमान येत का तरीच महिमान जय करो तरीच महिमान जय करो
संताचा महिमा तो बहु दुर्गम संताचा महिमा तो बहु दुर्गम तो बहु दुर्गम संताचा बहु दुर्गम संताचा महिमा तो बहु दुर्गम संताचा महिमा तो बहु दुर्गम संताचा महिमा तो बहु शाब्दिकाचे काम नाही येथे शाब्दिकाचे काम नाही येथे बहुदुधड झाली झाली म्हैस गाय बहुदुधड झाली झाली म्हैस गाय शाब्दिकाचे काम नाही येते शाब्दिकाचे काम नाही येते बहुदुधड झाली म्हैस गाय बहुदुधड झाली म्हैस संताचा महिमा तो बहु दुर्गम संताचा महिमा तो बहु दुर्गम संताचा महिमा तो बहु दुर्गम महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही येथे शाब्दिकाचे काम नाही येथे बहुदुधड झाली म्हैस गाय बहुदुधड झाली म्हैस गाय शाब्दिकाचे काम नाही येथे शाब्दिकाचे काम नाही येथे बहुदुधड झाली म्हैस गाय बहुदुधड झाली म्हैस कामधेनु हे तरी होईल काय कामधेनु तरी होईल तरी होईल तरी भोई
होईल काय तरी होईल हे तरी होईल काय तरी होईल तरी होईल तरी होईल हे तरी होईल तरी होईल काय कामधेनू हे तरी होईल कामधेनू तरी होईल कामधेनू तरी होईल कामधेनू काम 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 धेनु धेनु काम धेनु तरी कामधेनु हे तरी होईल कामधेनु तरी होईल काय कामधेनू तरी होईल काय कामधेनू बहुदूध तरी झाली म्हैस गाय बहुदूध तरी झाली म्हैस गाय गाय थाल 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 विठ्ठल राम हरी विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा सगळ्यांनी भजन करा विठ्ठल हरी विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 भगवान रामकृष्ण मौनी बाबा छत्रपती शिवाजी महाराज की जय वीर संभाजी महाराज की जय सियावर रामचंद्र की जय महाराज की जय विठ्ठला विठ्ठला हर विठ्ठल
संतांचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही तेथे बहुदुदड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधी तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमा येईल कडू बहुदुदड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधी विठ्ठल 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 संतांचा महिमा तो बहुदुर्ग गायन करीन त्यावेळेस भिकू द्या आणि ज्यावेळेस बोलीन त्यावेळेस साधा ठेवा थोडा आवाज द्या थोडा भिकू आता संतांचा महिमा तो बहुदुर्ग शाब्दिकाचे काम नाही तेथे बहुदुदड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधी महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय धातुं निद्रेहि समागत्य तिष्ठन्त मानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या ज्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार हो बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केली आस्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता गजानन ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेम स्वरूपिणं गौरी शंकर दयामूर्तिं भास्करं वन्दे पुनः पुनः नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती हृदय शिवासन करून या माझ्या बसले गुरुराया गजानन योग योगेश्वर हाती एक प्राण योग योगेश्वर हाती एक प्राण योग योगेश्वर सती रंभा जयाची माता से हो आकारा मना में पिता बसे
शिरसोली गावी अवतार धरिला नमस्कार माझा मौनी प्रभूला भगवान रामकृष्ण मौनी बाबा की जय जेवण करून आले नाही का काय बाबा सगळ्यांनी म्हणत जा छत्रपती शिवाजी महाराज की जय सुख उपजो दुःख मित गयो 14 भयो अंग अंग केरा उलट गयो जब प्रगट्यो कल्याण करो कल्याण तो होवे कल्याण चार प्रहर कल्याण सबसे पहले कल्याण करो तो आठ प्रहर कल्याण मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जय हनुमान ज्ञान गुण सागर जयति हुलोक कपीस उजागर संतांचा महिमा तो बहुदुर्ग शाब्दिकाचे काम नाही तेथे बहुत दडदरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनु उपस्थित भगवान पंढरीश पांडुरंग परमेश्वराच्या पावन पवित्र दरबारामध्ये आपल्या मोहदेची खेळा तालुका जाफराबाद जिल्हा जालना या गावामध्ये गेल्या 2 दिवसापासून अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह कीर्तन महोत्सवाला प्रारंभ झालेला आहे महाराष्ट्रातील दिग्गज विद्वान अभ्यासू स्वरबद्ध लयबद्ध असणाऱ्या महाराज मंडळींची कीर्तन आपण या ठिकाणी ठेवली आणि मला असं वाटतंय आज आपण 3ऱ्या दिवसामध्ये पदार्पण करतो संत सम्राट श्रीमंत संत जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा 3 चरणाचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे या अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत तुकोबाराय संतांचा महिमा वर्णन करतात कीर्तनाला प्रारंभ करण्या अगोदर अल्पसा पर्यार्थ असा सेवेला प्रारंभ करण्या अगोदर अल्पसा पर्यार्थ असा आता ह्या महिला मंडळी या ठिकाणी बसले हे पुरुष मंडळी या ठिकाणी बसले तुम्ही शाळा शिकले नाही का सगळे शाळेत शिकले नाही सुद्धा महाराज पण तुम्हाला शाळेमध्ये मला असं वाटतं प्रश्न शिकवलेच नाहीत रिकाम्या जागा भरा ह्या रिकाम्या जागा कशासाठी ठेवल्या हा त्याची उत्तर आता क्लिअर केली पाहिजे या पुढे येता का मी तिथे येऊ या पुढे चौकदार तुमचा दांडा आपटा की तिथे जरा वा या माऊली पुढे या आपल्या गावचा कार्यक्रम आहे या गावचं सुंदर असं नियोजन आपण केलं उद्याच्या कीर्तनात आमच्या सारख्यांनी सांगितलं नाही पाहिजे रात्री तिथे गेलो होतो आहे का नाही गाणारी मंडळी इतकी तोला मोलाची आहे वाजवणारी तोला मोलाची आहे गोपाल साऊंड सिस्टीम येवता अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आहे ऐकणारे सुद्धा अतिशय सुंदर आहे रिकाम्या जागा कशासाठी ठेवायच्या त्या भरून काढल्या पाहिजे हे आता जर आपण रिकाम्या जागा भरून नाही काढल्या तर याचं उत्तर तुम्हाला वर गेल्यावर द्यावं लागतं बरं ऐका मारुती रायाच्या पावन पवित्र दरबारामध्ये मारुती रायाच्या आगमनापर्यंत मर्यादा पुरुषोत्तमाच्या आगमनापासून ते मारुती रायाच्या आगमनापर्यंत आता श्री राम नवमी ते हनुमान जयंती निमित्त हा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे रामकथा ज्यांच्या सुमधुर वाणीतून आपण या ठिकाणी रामकथा श्रवण करत आहात आमचे आदरणीय श्री हरिभक्ती परायण रामायणाचार्य वाणीभूषण विशालजी महाराज कढवणे वृंदावन धाम महाराजांच्या वाणीतून या ठिकाणी आपण रामकथा श्रवण करता सौभाग्य मानलं पाहिजे आपण की श्री वृंदावन विद्या उपदेशित महाराज आपल्या गावात आले 5 तारखेला श्री हरिभक्ती परायण ज्यांनी आता नुकतंच गोड असं साखरेपेक्षा गोड असं गायन केलं सुदाम महाराज खंडाळकर रामायणाचार्य हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत मर्दंगाच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी अत्यंत कमी वयामध्ये आपली थाप महाराष्ट्रामध्ये गाजवली श्री हरिभक्ती परायण लक्ष्मण महाराज कराड प्रदीप महाराज मुडे आणि हरिभक्ती परायण शहाजी महाराज निहाळ मृदंगाचार्य गायनाचार्य संगीत विशारद संगीत अलंकार साखरेपेक्षा ज्यांचा गोड आवाज आहे शरद महाराज
रेगुडे, अर्जुन महाराज पाटील, सुदाम महाराज खंडाळकर आणि जी संस्थेतील छोटी छोटी वारकरी मंडळी या ठिकाणी दिसते, मला असं वाटते नामब्रह्म आध्यात्मिक गुरुकुल राजूर गणपती आणि परमहंस रामकृष्ण मौनी बाबा संस्थान श्री क्षेत्र चिखली या संस्थेची विद्यार्थी आहे. या सगळ्या मंडळी करता एकदा जोरदार टाळ्या झाल्या आणि 2 तास तुमचं सहकार्य आमच्या सारख्याला असलं पाहिजे आणि आमचं सुद्धा सहकार्य तुम्हाला असलं पाहिजे. गाणाऱ्या मंडळींना, वाजवणाऱ्या मंडळींना मी अंतःकरणातून विनंती करेन की हे कीर्तन तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपल्याला पार पाडायचे. गायक वादक मंडळींचं सहकार्य कसं असतं, कीर्तनामध्ये जर अचूक प्रमाण देता येत असेल तर दिलं पाहिजे. आमचे श्री गुरु संजय महाराज पासपूर मी सांगायचे, कीर्तनामध्ये प्रमाण द्यायचं असेल तर तंतोतंत दिलं पाहिजे आणि कीर्तनामध्ये प्रमाण जर द्यायचं असेल तर किमान मॅचिंग तरी दिलं पाहिजे. नाही तर मग संसाराचा विषय निघाला की संसार नुसतं संसाराचा प्रपंचाचा विषय निघाला रे निघाला की खालचे भजन तयारच असतात. बिलकुल अशी एकी बोर्डी सेवून तयारच असते त्याची. मला असं वाटतं इथं सगळी तज्ञ मंडळी आहे आणि तुम्हा सर्वांचं दर्शन मला ज्यांच्यामुळे या ठिकाणी झालं, आपल्या गावातील भूमिपुत्र आमच्या परमहंस रामकृष्ण मौनी बाबा यांचे निष्काम निष्ठावंत भक्त आदरणीय स्वर्गवासी एकनाथ काका सरोदे, त्यांचे चिरंजीव आमचे केशव भाऊ सरोदे, परमहंस रामकृष्ण मौनी बाबांच्या प्रत्येक पौर्णिमेच्या वारीवरती उपस्थित असतात. मी तर कीर्तनाच्या माध्यमातून विनंती करत असतो, माझ्या राजांनो, अमूल्य किमतीचा नरदेव आपल्याला मिळाला, पण हा नरदेव मिळाल्यानंतर या नरदेवाची जाणीव आपण करून घेतली नाही. तुमच्या जवळ जे अवयव आहेत, तुमच्या जवळ जे इंद्रिय आहेत, याचा आपण उपयोग करतो की दुरुपयोग करतो याचा अजून तुम्ही विचार केला. तुम्हाला काय वाटतं? आपल्याला जे दिलेले इंद्रिय आहेत, आपल्याला जे दिलेले अवयव आहेत, हे तुमचंच ऐकत नाही. तुमचं जर तुमच्या इंद्रियांनी ऐकलं असतं तर मला असं वाटते पांढऱ्या झालेल्या केशाला गोदरेची डाय लावायची गरज पडली नसती का पडते? सांगितलं पाहिजे त्या पांढऱ्या झालेल्या केसांना, ए केस दादांनो, मी तुम्हाला लहानपणापासून शेवटच्या श्वासापर्यंत वागवणार आहे, शपथ आहे माझी तुम्हाला. जर तुम्हाला पांढरं व्हायचं असेल ऐकतील ते नाही. तुमच्या तोंडामध्ये श्रीमुखामध्ये तुम्ही घात चावता, तुम्हाला 32 दात दिलेले आहेत. ते 32 दात शेवटच्या श्वासापर्यंत तुमचे सख्खे मित्र आहेत. मित्र आहेत. काही लोकांनी फोडू फोडू पाडून टाकले, तो भाग वेगळा. काय फोडलो, कसं फोडलो, खाणाराला अनेकांचे दात सुट्टीवर गेले. त्यांना विचारलं दात कसे काय सुट्टीवर गेले? हे तर 32 दिले होते, संपूर्ण जगामध्ये सगळ्यांना 32 आहेत, तुझे कसे 30 राहिले? 2 कुठे गेले? म्हणजे महाराज काय रविवारच्या दिवशी दम निघत नव्हता ना, म्हणून काळी पाणी घेऊन येत होती. ऐका, तुम्हाला जे दिलेले अवयव आहेत तुमचं ऐकत नाही, म्हणून जोपर्यंत जव हे सकल सिद्ध आहे, हात चालावया पाहे, तव तू आपली सुहित वाहे, तीर्थयात्रे जाय. काय शास्त्र आहे, काय प्रमाण आहे. आणि ह्या सगळ्या साधूच्या गप्पा करण्याकरता आम्ही तुमच्या गावात आलो, ज्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचं सौभाग्य मिळालं. आदरणीय केशव भाऊ सरोदे यांनी 1 महिन्यापूर्वी मला सेवा दिली होती. आता कीर्तन दररोज चालू आहे. मागच्या वर्षी सुद्धा या ठिकाणी येण्याचा योग येणार होता, पण मागच्या वर्षी मला असं वाटतं मी गुंतलेला होतो, खूप गुंतलेला होतो. पण आदरणीय मौनी बाबांचे भक्त केशव काका आहेत, त्यांचा सर्व परिवार, मी तर कीर्तनाच्या माध्यमातून अशी विनंती करेन की आपल्या चिंचखेडा गावातील जास्तीत जास्त संख्येने मौनी बाबाच्या दर्शनासाठी यायचं. साधू ओळखले पाहिजे. काही लोकांचा भाव गजानन महाराजांवर आहे, काही लोकांचा भाव पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यावर आहे, काही लोकांचा भाव विश्व मौली ज्ञानोबारायांवर आहे, तर काही देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु संत तुकाराम महाराजांवर आहे. पण तुम्ही पाहताय गजानन महाराजांना, तुम्ही त्या दृष्टीने पाहता, तर तुम्ही आध्यात्मिक दृष्टीने बघा. मौनी बाबा आणि गजानन बाबा वेगळे नाही. तुम्ही आध्यात्मिक दृष्टीने बघा, तुकोबा मौनी बाबा वेगळे नाही. तुम्ही अध्यात्माच्या दृष्टीने बघा, विश्व माऊली आणि मौनी बाबा वेगळे नाही. तुमचा दृष्टिकोन पाहण्याचा वेगळा आहे. एकाला मी विचारलं, तो म्हटला महाराज काय झालं? काही नाही म्हणे, सकाळी सगळेच्या सगळे माणसं मला माणसासारखी दिसत होती. सकाळी सगळेच्या सगळे मला माणसासारखी दिसत होते, पण दुपारी मी पाहिलं तर मला सगळे पिवळे दिसायला लागले. म्हटलं असं का झालं रे बाबा, काय झाला का काय? म्हणे नाही, मला छोटा सुद्धा पिवळा दिसतो, तरुण सुद्धा पिवळा दिसतो आणि वृद्ध झालेले सुद्धा पिवळे दिसतात. पिवळे म्हणजे साडी लुगडं ड्रेस घातलेला नाही, संपूर्ण माणसं पिवळे दिसतात. सकाळी सगळ्याला सगळे चांगले दिसत
होते, पण दुपारच्या वेळेस त्याला मात्र सगळे पिवळे दिसत होते. त्याला विचारलं तुला कावीळ झाला का? म्हणजे कावीळ नाही झाला. म्हणजे काय कारण आहे? एक बाबासारखा वृद्ध तपोवृद्ध म्हातारा समोर आला आणि त्यांनी सांगितलं बाबा तुला पिवळं दिसतंय याचं कारण एकच आहे की तुझ्या डोळ्याला जो चष्मा लावला ना त्याचे काच पिवळे आहेत. तुझ्या डोळ्याला जो चष्मा तू लावलेला आहे त्या चष्म्याचे काच मात्र पिवळे आहेत. आणि पिवळ्या काचातून काय हिरवं दिसणार आहे का? काच जर तुम्ही हिरवे लावत असाल तर मला असं वाटते सृष्टी सुद्धा हिरवी दिसते. काच जर तुम्ही स्वच्छ लावत असाल तर समोरची व्यक्ती सुद्धा तुम्हाला स्वच्छ दिसते. आणि माझा वारकरी संप्रदाय जगाच्या पाठीवर स्वच्छ प्रकाश देणारा एकमेव संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. स्वच्छ प्रकाश देण्याचं काम करतोय. म्हणून अधिकार सांगितलाय तुम्हाला. मी तर तुम्हाला असं सांगेल की या नरदेहाची किंमत अद्यापही आपल्याला कळालेली नाही अजून. आपलं फक्त एकच चालू आहे खाऊ पिऊ पेटवू पैसे देऊ. महाराज कसं असतं घरी थाप मारायची असते आणि इथे चाक मारायची असते. घरी थाप आणि इथं मुद्दाम पांढरी तीनचा स्वर घेतला. काल रामनवमीचं कीर्तन झालं मोठा. आमच्या वारकरी मुलांनी पप्पा लावला म्हणलं गुरुजी आज पांढऱ्या तीन मध्येच कीर्तन करा. मला वाटलं तो काळी तीन आहे म्हणून म्हटलं काळी तीन मध्ये लावा. कधीतरी याचा सुद्धा आस्वाद घेतला पाहिजे. आणि परवाच्या दिवशी तर पंचम मध्ये स्वर लावला होता. परवाच्या दिवशी कीर्तन सेवा कर्नाटक मध्ये होती. विठाला 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 ही पद्धत आपण आणली सुदाम महाराज. नाही तर पूर्वीच्या काळात मराठवाड्यामध्ये तुम्ही गेले की काळी तीन मध्येच राहायचा पक्का. जितकले जिबा बाहेर निघायच्या तरी गायन संपत नव्हतं. अजूनही बघा तुम्ही ही महाराष्ट्रात नावाजलेली मंडळी आहे. आपले काशीराम बाबा इकडकर, रमेश बाबा, त्यातल्या त्यात रमेश बाबा शेनगावकर, ही गायन करणारी मंडळी आहे. बेंबीच्या देठापासून गायन करतात आणि त्यांचं गायन साखरेपेक्षा गोड वाटतंय. मला असं वाटतंय आज सुद्धा त्यांचं नाव कीर्तनात घ्यावं लागतंय. कारण त्या लोकांनी काडी दोन काडी एक मध्ये गायलंच नाही. मराठवाड्यात ज्याच्यात हिंमत आहे तो म्हणेन. आणि हा वारकरी संप्रदाय इथं भेदभाव करायचा नसतो. इथं आनंदाचा वर्षाव करायचा असतो. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय की तुमचं सुद्धा ताकदीचं सहकार्य असलं पाहिजे आणि तुमचं सुद्धा असलं पाहिजे. आता खाली बसलेला म्हणते बाबा आमचं सहकार्य काय? आमचं असते पंक्तीत खायचं. पंगत सांगा फक्त कुठे आहेत. आम्ही पहिल्याच पंक्तीत दिसतो. परिस्थिती तशीच आहे महाराज. आजकाल परिस्थिती आहे. गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह बसला रे बसला की जेवायची सोय झाली. खाने को 360 और सुनने को सब सपाट. खाण्यासाठी गर्दी मावत नाही. भात संपतो, भाजी संपते, पोळी संपते. इथं नसेल संपत मी तिकडचं सांगतो कारण मला 2 तास कीर्तन करायचं आहे. तुम्ही म्हणसाल बरं आला तू पंक्तीचं सांगण्यासाठी. जेवढे लोक भोजनासाठी असतात तितक्या लोकांनी भोजनासाठी राहिलं पाहिजे ना राजा. राहत नाही आपण. भोजनासाठी जास्त वेळ आणि भजनासाठी कमी वेळ. हा नरदेह तुम्हाला भोजन करण्यासाठी दिला का? हे शरीर तुम्हाला भोजन करण्यासाठी दिलंय का? माझ्या राजांनो हे शरीर जर आपल्याला कशासाठी दिलं? देव दिला देह भजना गोमाता. 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 तोया झाला पाटा पादिकेचा. तोया झाला पाटा पादिकेचा. देव दिला देह भजना गोमाता. देव दिला देह भजना गोमाता. तोया झाला फाटा पादिकेचा. तोया झाला फाटा पादिकेचा. देव दिला देह भजना गोमाता. देव दिला देह भजना गोमाता. भजना गोमाता. टाळ्या वाजवायच्या यांच्याकरता. काय गोड प्रमाण दिलं आणि अचूक दिलं, तंतोतंत दिलं. हा देह आपल्याला खाण्यासाठी दिला नाही. तुम्हाला असं वाटत असेल हा नरदेह जोपर्यंत आपल्या ताब्यात आहे, तुमच्या ताब्यात आहे, तोपर्यंत खाऊन घ्या, पिऊन घ्या, मौज मजा करून घ्या. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला कोणी विचारणार नाही. तुम्हाला असं वाटते की आमच्या घरात आम्ही किती खातो किती पेतो आम्हाला कोणी विचारत नाही. घर प्रपंचातले व्यक्तिमत्व जाऊ द्या रे, तुम्हाला विचारणारा पुढे बसलेला असतो. शांतीब्रह्म एकनाथ महाराज एका ठिकाणी फार सुंदर सांगतात. पातके करिता पुढे आहे पुसता. काय उत्तर देता होती
सोल्युशन काढलेलं आहे. हरिमुखी गाता हरपली चिंता. म्हणून तुमचं सहकार्य असलं पाहिजे. ज्यावेळेस कीर्तनात विठ्ठल विठ्ठल गायला जाते त्यावेळेस तुम्ही हातानं टाळी वाजवली पाहिजे, मुखानं बोललो पाहिजे. काय बोललो पाहिजे? विठ्ठला विठ्ठला तुम्हाला असं वाटत असेल आम्ही खूप मजा करतो, खूप आनंद उपभोगतो, घरातले आम्हाला कोणी विचारत नाही. मला असं वाटतंय की आपण अजून अज्ञानी आहोत. म्हणून तुम्हाला ज्ञान व्हावं, ज्ञान मिळावं, ज्ञानाच्या चार गोष्टी तुमच्या कानावर पडावा असं तुम्हाला वाटत असेल तर कधीतरी साधूच्या सानिध्यात आलो पाहिजे. ही साधूच्या सानिध्यात आल्याशिवाय कळत नाही. तुम्हाला एकुलता एक लाडाचा लेख असेल, अनेक देवाचे नवस तुम्ही बोलले असाल, तुम्ही विचार केला असेल हे देवा घरी प्रॉपर्टी संपत्ती भरपूर आहे, खाता खावल्या जात नाही, आता जर पेटून दिली तर 7 पिढ्या इज्जत नाही इतकी आहे. पण आमच्या घरच्या लोकांची कूच उजळलेली नाही. शास्त्र असं सांगते पुत्र हिनस्य मे राज्याय सर्व दुःखाय कल्पते. तुमच्याकडे संपत्ती भरपूर आहे, तुमच्याकडे प्रॉपर्टी भरपूर आहे, पण तुम्ही गेल्यानंतर ती संपत्ती सांभाळणारा वारसदार नसेल तर त्या संपत्तीला शून्याची किंमत आहे. याच्यावर तुमचं काय मत? तुमच्याकडे आहे, खूप श्रीमंती आहे, खूप पैसा आहे, असला पाहिजे का नसला पाहिजे? आपण भारत देशामध्ये राहतो, आपण भारत देशामध्ये राहतो आणि भारत देशामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती हा श्रीमंत असला पाहिजे का नसला पाहिजे? आमचे श्री गुरु संजय महाराज नेहमी सांगतात भारत देश हा इतका श्रीमंत असला पाहिजे, इतका श्रीमंत असला पाहिजे की या चिंचखेड्यातल्या एका एका बैलजोड 1-1 क्विंटल सोनं असलं पाहिजे. पहा कशा आशा इथं 1 ग्रॅम लवकर भेटत नाही. बुवाला जर दिवाळीच्या दिवशी 1 ग्रॅम मागितलं तर बुवा म्हणतो होय कापूस चालले, इथं श्याम महाराज 1 क्विंटलचा विचार असलं पाहिजे ना. अरे आपण ज्या भावना प्रधान देशामध्ये राहतो, ज्या कृषी प्रधान देशात राहतो, ज्या संस्कृती प्रधान देशात राहतो, हा देश भारत देश आहे. जगाच्या पाठीवर देश अनेक आहेत, या जगाच्या पाठीवर देश अनेक आहेत, अनेक आहेत, पण भारत देशासारखा पवित्र, भारत देशासारखा संस्कृती प्रधान, भारत देशासारखा कृषी प्रधान, भारत देशासारखा भावना प्रधान देश जगाच्या नच्यावर फक्त एकच आहे. म्हणून शाळेमध्ये सुद्धा या शाळेमध्ये सुद्धा वारकरी मुलांना तर आम्ही शिकवतोच, शाळेमध्ये लहान मुला मुलींना सुद्धा भारत देशाबद्दल शिक्षक लोक माहिती देत असतात, दिली पाहिजे. असं म्हणतायत आपल्या भारत देशातल्या प्रत्येक एका स्त्रीजवळ कमीत कमी 1-1 क्विंटल सोनं असलं पाहिजे, असं मस्त कपाट असलं पाहिजे, कपाट शोकेस असं मस्त काचाचं कपाट असलं पाहिजे. विकास महाराज वरच्या कळप्यात सोन्याच्या इटा असल्या पाहिजे. कल्पना करा वरच्या कडप्यात अशा मस्त सोन्याच्या इटा असल्या पाहिजे. ऐका सोन्याच्या इटा असल्या पाहिजे, 22 कॅरेटच्या नसल्या पाहिजे, त्या 24 कॅरेटच्या असल्या पाहिजे. सोनं सुद्धा 2-3 प्रकारचं आहे ना, एक डागी एक बिन डागी. बिन डागी डागी का डाग्याची किंमत घटत असते आणि बिन डाग्याला कलंक नसतो. तो ज्या किमतीत घेतला त्याच्यापेक्षा जास्त विकला जात असतो. म्हणून सोन्याच्या विटा असल्या पाहिजे, असं मस्त वरचं कपाट इटांनी भरलेलं असलं पाहिजे, त्या 24 कॅरेटच्या असल्या पाहिजे, पोकळ नाही बरं भरेल असल्या पाहिजे. ते पा कशा आशीर्वाद पाठीवर मस्त सांगणारा भेटला आम्हाला सोन्याच्या इटा. असं वरचा कडप्पा सोन्याच्या इटांनी भरलेला असला पाहिजे, त्याच्या खाली अशी मस्त बिस्किट असली पाहिजे. आजी बिस्किट असले पाहिजे, बिस्किट म्हणजे पार्लेजी क्रॅक जॅक नाही, सोन्याचे बिस्किट असले पाहिजे. आणि मग त्याच्या खाली तुम्ही जे सुंदर असे अलंकार परिधान करतात ते अलंकार असले पाहिजे. त्याच्यामध्ये गौमणी असले पाहिजे, त्याच्याजवळ चप्पल हार असला पाहिजे, त्याच्याजवळ अजून कोणता तरी हार तो सुद्धा असला पाहिजे, ते गोल गोल मणी असतात ते सुद्धा असलं पाहिजे. एवढंच नाही कान असलं पाहिजे. असं म्हणतात एकेकाळी आपल्या भारत देशाच्या या झाडावर सोन्याच्या चिड्या बसायच्या. झाडं सोन्याची होती, पण पूर्वीच्या काळामध्ये मुघलांनी सोन्याचा इतिहास तुम्ही वाचा, तुम्हाला कळेल. आपण वाचत नाही, आपण फक्त ऐकतो. आपण म्हटलं ते येड की तुम्ही म्हणता ते येड, त्याला विचारलं ते येड का, म्हणजे तो म्हणते म्हणून ते येड. आपण जसं ऐकतो तसं वर्णन करतो, तसं आचरण करत असतो. कधी काळी वाचलं पाहिजे, कारण तुम्ही वाचत नाही त्याच्यामुळे तुम्हाला इतिहासाची जाणीव होत नाही. असलं पाहिजे. सोरटी सोमनाथाचा इतिहास जर तुम्ही पाहिला तर पूर्वीच्या काळीमध्ये शंकराच्या मंदिराचे खांब सोन्याचे होते, एक एक खांब सोन्याचा होता. पण या मुघलांनी त्याच्यावर डकैती टाकून तो लुटून दिला. ज्यावेळेस त्या मंदिराला लुटल्या गेलो, ज्यावेळेस त्या मंदिराला तोडल्या गेलो, त्यावेळेस त्या मंदिराचा एक एक खांब ओढण्याकरता 12-12 हत्ती लागले. ते काय टपराचे होते का खांब? सोन्याचे होते.
म्हणून भारत देशाविषयी आणि भारतीयांविषयी आपल्याला गर्व असला पाहिजे, आपल्याला अभिमान असला पाहिजे. महाराज तर असं म्हणतात, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. है वो देश जहाँ ऋषि मुनि जपते हरि नाम की माला, जपते हरि नाम की माला, जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. काय गोड वर्णन केलं. म्हणून सोन्याची चिडिया कधी कधी याच्यावर बसायची. श्रीमंत आहात तुम्ही, खूप प्रॉपर्टी आहे तुमच्याकडे, पण एवढं मोठं सोनं, एवढं मोठं पैसा असून सुद्धा जर ते सांभाळण्यासाठी कुळाचा कुलदीपक घरामध्ये नसेल ना माझ्या राजांनो, तर त्या संपत्तीला कवडीची किंमत असते. कारण तुमच्याकडे संपत्ती. सांगतो ऐका, भजन करा. विठाला विठाला तुमच्याकडे खूप पैसा आहे, तुमच्याकडे खूप संपत्ती आहे. गावाचे नंबर 1 चे श्रीमंत तुम्हीच असाल, तालुक्याचे श्रीमंत तुम्ही असाल, जिल्ह्याचे श्रीमंत असाल, तुमच्या टकरीला टक्कर देणारा कोणी जन्माला आला नसेल इतके श्रीमंत असाल. पण चिंच खेळासारख्या पवित्र गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या जन्मोत्सवापासून तर मारुती रायाच्या जन्मापर्यंत हा सप्ताह चालू आहे. महाराष्ट्रातील सर्व दिग्गज गायक वादक मंडळी आपल्या गावात आलेली आहे आणि तुमच्या तालुक्यातला, तुमच्या गावातला सगळ्यात श्रीमंत माणूस जर या अखंड हरिनाम सप्ताहाला फक्त आणि फक्त 101 रुपयाची पावती फाडत असेल तर त्याच्या श्रीमंतीला चाटलं पाहिजे का? परिस्थिती तशीच आहे. श्रीमंत माणसाची सप्त्यासाठी देणगी सगळ्यात कमी असते. आता गुपचूप देतात क्या? गरीबाची सगळ्यात जास्त कमी असते. ते म्हणतात बाबा पत्नी सुद्धा 200 रुपये रोजानं कामाला जाते आणि मी सुद्धा 250 रुपये रोजानं कामाला जातो. दोघांकडून 450चा व्यवहार संध्याकाळी केला जातोय आणि त्या 450 मध्ये 3 मुलांचं पोषण करावं लागतं. 2 मुली आहेत आम्हाला आणि दोघं नवरा बायको असा एकूण 7 लोकांचा प्रपंच आहे. पण गावामध्ये सप्ताह चालू आहे ना, एका दिवसाची वर्गणी आम्ही सप्त्याकरता देतो. हा गरीब आहे. गरीब माणसं सप्त्यासाठी देत असतात, श्रीमंत माणसं सप्त्यासाठी देत असतात, पण फार कंजूसीनं देत असतात. श्रीमंत माणसाला जर शुद्ध भाव असं वाटत असेल तर श्रीमंत माणसानं दान दिलं पाहिजे. कारण श्रीमंत माणसाकडे असलेली संपत्ती, त्या संपत्तीची शुद्धता जर तुम्हाला करायची असेल तर ती दानानं होत असते. धनाची शुद्धता ही दानानं होत असते. म्हणून सरळ हाताने दिलं पाहिजे. जर तुमच्याकडे एखादा याचक, एखादा भिकारी आला, नका त्याला जेवण करून खाऊ घालू, पण कमीत कमी त्याला ग्लासभर पाण्यासाठी आणि कपभर चहासाठी विचारलं पाहिजे. आता आमच्यासारखे लोक जातात ना गावात, आम्ही शेंडीच्या नारळाला काळ्या बुक्याला कधी नाही म्हणत नाही. आमच्या लोकांना सवय आहे. शेंडीचं नारळ आणि वाटीतला बुक्का भेटला म्हणजे पाकिट भेटतो. नारळ शेंडीचं असलं पाहिजे. बिना शेंडीचं नारळ घरी खायला चालतं, पण शेंडीचं नारळ संस्कृती शिकवत असतो. म्हणून शेंडीचं नारळ धरत असताना शेंडी आपल्याकडे करायची नसते, शेंडी दाखवायची असते. विठाला 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 विठाला. म्हणून आहे तुमच्याकडे खूप पैसा आणि असा जर तुमच्याकडे पैसा असेल तर मला असं वाटते तुम्ही तो सप्ताह करता दिला पाहिजे. एखाद्याच्या गरीबाच्या मुलीचं लग्न असेल तर त्या मुलीला मदत दिली पाहिजे. आहेत तुमच्याकडे 10-10, 25-25 साड्या असल्या पाहिजे का नसल्या पाहिजे, खूप असल्या पाहिजे, तरी सुद्धा दारावर आलेला व्यापारी त्याला आपण लुटलंच पाहिजे. आहेत ना परिस्थिती तशी. एका माऊलीवर 50-50 साड्या आहेत. घरी गेल्यानंतर कपाटा उघडून पान मोजा 30च्या पुढेच भरतात. 30-35 तर गरीबाच्या गरीब आहेत. पण गावामध्ये जर साडी घ्या, साडी म्हणणारा आला की त्याला आवाज देतातच. ही पायती इकून, ती पायती इकून, सगळ्या साड्या इकून पायतात आणि 500 रुपयाची साडी 50 रुपयाला मागतात आणि त्याला काढून देतात. हे फक्त याच्याकडूनच शिकलो पाहिजे. व्यवहार जर करायचा असला ना तुम्हाला केशव काका, यांच्याकडूनच केला पाहिजे. ज्या दुकानात आपण गेल्यानंतर 800 रुपयाचा बूट जर आपण मागितला तर ते 100 रुपयातून मागतात. देणं असेल तर दे रे भाऊ. 10 रुपयाची मेथीची जुडी 2 रुपयाला मागतात. व्यवहार यांनाच केला पाहिजे. आणि खरं सांगू तुम्हाला, तुमच्या सारखे व्यवस्थित राहत म्हणून आमच्या सारखे दुकान चालू आहे. विठाला विठाला व्यवहाराच्या बाबतीमध्ये माता वर्ग श्रेष्ठ आहे. कारण
भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि भगवान श्रीकृष्ण. आपण नेहमी म्हणतो गरुडाचे पायी ठेवे वेळोवेळा डोई वेग्या नावा तू हरी हरिनाचे उतरी पाय लक्ष्मीच्या तिशी यावे कापला. देवाला विचारलं देवा तू सगळ्यात श्रेष्ठ आहे, पण देव म्हणे मी श्रेष्ठ नाही. माझे जे मूळ नील चरण आहेत हे माझ्या पत्नीच्या हातात आहेत. म्हणून देवाचं सुद्धा वर्चस्व तिच्या हातात होतं. म्हणून आपलं सुद्धा वर्चस्व तिच्या हातात असलं पाहिजे. का असलं पाहिजे? अरे जिथं तुम्ही 500 खर्च करता तिथं ती 100 रुपयात कार्यक्रम करून येते ना. मग का व्यवहार नसले पाहिजे? यांच्याकडे व्यवहार आहे. तुम्ही ज्यावेळेस कंगाल व्हाल, ज्यावेळेस तुमच्याजवळ 1 रुपया खर्चासाठी नसेल, त्यावेळेस थोडं इमोशनल व्हायचं. आपल्या धर्मपत्नीच्या पुढे जायचं, तिला विचारायचं आहे माझ्या खिशात दररोज 500 असतात, आज मला फक्त 50 पाहिजे. तुमचा चेहरा असा पडलेला दिसला पाहिजे, पण तुमचा चेहरा जर व्यवस्थित असेल, ए बरं 50 निघा भाई 50 गिनास काय इमोशनल असला पाहिजे चेहरा. तिला सांगायचं माझ्या खिशात दररोज 500 असतात, आज 50 रुपये सुद्धा नाही. बघ ना तुझ्याकडे असतील तर ती 4 वेळा नाही म्हणेन, पण 5व्यांदा 50 तुम्हाला कोंबडीतून काढून देईल, म्हणजे देईलच. का? पैसा. महाराज असं म्हणतात तुमच्याकडे पैसा असला पाहिजे आणि पैशाचा व्यवहार सुद्धा तुम्ही चांगला केला पाहिजे. आणि जोडून आदान उत्तम व्यवहारे, जोडून आदान उत्तम व्यवहारे, जोडून आदान उत्तम व्यवहारे, जोडून आदान उत्तम व्यवहारे. उदास विद्यारे वेद करी, उदास विद्यारे वेद करी, उत्तमाची गादी तो एक पावे, उत्तमाची गादी तो एक पावे, उत्तमची गादी तो एक पावेल, उत्तमची गादी तो एक पावेल. खूप पैसा कमवा, इतका पैसा कमवा की तुमचं श्रीमंताच्या यादीत पहिलं नाव असलं पाहिजे. इतका कमवा. काय? जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे वेच करी, हाडाचे काळे रक्ताचं पाणी करून खूप श्रीमंत व्हा. खूप पैसा कमवा, पण खर्च करत असताना 4 वेळा विचार करून करा. धर्म कार्यासाठी जर द्यावा वाटत असेल तर तन्मन धनानं समर्पण युक्त भावनेने द्या. विचार करायचा नाही, कारण देवाला दिल्यानं कमी पडत नसते. का कमी पडत नाही? अरे आज तुम्ही धर्ममंडपामध्ये कीर्तन ऐकता, हे वाजवतात, मी कीर्तन करतो, हे गातात, हे टाळकरी आहेत, हे साऊंडवाले आहेत, हे सरोदे काका आहेत, हा सर्व परिवार, ही सर्व फॅमिली बसली आहे. ही कोणाची कृपा आहे? ही त्या देवाची कृपा आहे. त्या देवाने तुम्हाला जन्माला घातलं म्हणून आज तुम्हाला चिंचखेड्यातला धर्ममंडप दिसला. जर त्यांनी आपल्याला दुसऱ्या जन्मात घातलं असतं तर इकडे येण्याचे अधिकारी झाले नसते. तुम्ही येऊद्या एखादं डुक्कर कीर्तनात येऊ देतात लोक, त्याला इकडे येऊ देतात, इकडे एखादं कुत्रा येऊ द्या, इथं येऊ देतात त्या कुत्र्याला इकडे. एखादी म्हैस येऊ द्या, येऊ देणार नाहीत लोक, तिला हाकलून देतील, त्या जनावराला हाकलून देतील. जर जनावर आपल्याला केलं असतं तर मला असं वाटतंय आपण कीर्तन ऐकण्याचे अधिकारी झालो नसतो. त्या देवाने जर आपल्याला इतका सुंदर असा प्रकारचा नरदेह दिला तर त्या देवाने तुम्हाला कमवण्याची अक्कल सुद्धा दिली. ज्या देवाने नरदेह दिला, कमवण्याची बुद्धी दिली, अक्कल दिली, आणि त्या देवाच्या कृपा आशीर्वादाने तुमचं घर भरभराटीच आहे. त्या देवासाठी तुम्ही का दिलं नाही पाहिजे? दिलं. धनानं दानानं माणसाच्या धनाची शुद्धता होत असते. याकरता आपण सरळ हाताने दिलं पाहिजे. सप्तासाठी कधी काटकसर करायची नाही. साऊंडवाले भाऊ आवाजासाठी सप्तासाठी कधी काटकसर करायची नाही. महाराज जर आवाज मागत असतील द्या दिला पाहिजे. का? ही नारदाच्या गादीची ताकद असते. मी तुम्हाला सांगेन, मी बऱ्याच वेळा सांगतो, आता मागच्या महिन्यात मी बोरगावला सुद्धा होतो. या भागात बरेच कीर्तन झाले, चालू झाले नव्हते, म्हणजे राजूरच्या अलीकडे आलो, आता पलीकडे जाऊ. आता काही कालांतरानं सगळ्यांचे आशीर्वाद असले तर तिकडेही जाऊ, आहे का नाही? तुमच्या सारख्यांचे पाठबळ आशीर्वाद असल्याशिवाय आम्हाला सुद्धा महाराष्ट्रात जाण्याचा योग येत नाही. आणि तुमच्यामुळे दर्शन येतं म्हणून सगळ्यांचं दर्शन घडत असतं. याच्यासाठी सुद्धा तुमचे आशीर्वाद पाहिजे असतात, कारण तुमच्यामुळे आम्ही आहे, आमच्यामुळे तुम्ही नाही. विठाला विठाला असं कसं म्हणता महाराज? अरे बरोबर आहे.
मी चिखलीहून या ठिकाणी कीर्तनासाठी आलो. केशव काकांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं. सुंदर नियोजन आपण केलं. कीर्तनकार सुद्धा व्यवस्थितशीर बोलतायत, गाणारे सुद्धा व्यवस्थितशीर गातायत, वाजवणारे सुद्धा ताकदीने वाजवतात. पण ऐकणारा जर एकही कीर्तनामध्ये हजर नसेल तर कीर्तन सांगायचं कोणाला? जेवण केले का? जेवण जेवण भाषा समजते का? भाषा इंग्लिश सांगू? इंग्लिश इंग्लिश आय अंडरस्टँड. जमत नाही हेलपाटे खाती पण येते थोडी. जर तुम्ही कीर्तनामध्ये नसते तर आम्ही कीर्तन कोणाला सांगायचं होतं? विश्वमाऊली ज्ञानोबा म्हणतात, प्रभू तुम्ही महिषांची मूर्ती, मी दुबळा कसे भक्ती म्हणून बोल गंगावती स्वीकारल की. कारण वक्ता हा कितीही विद्वान असू द्या, वक्ता किती त्रिकांड पंडित असू द्या, तो पांडित्व सिद्ध करत असताना जर समोर श्रोते नसतील तर त्याच्या पांडित्वाला शून्याची किंमत ठरत असते. या ऐकणारे लोक आहेत म्हणून सांगणारे आहेत. मला एक सांगा, समाज आहे म्हणून आमदार आहे की आमदार आहे म्हणून समाज आहे? समाज आहे म्हणून आमदार आहे. आता ते छाती उघडे करून चालतात तो त्यांचा प्रश्न आहे. पण उपकार मानले पाहिजे जनतेची. अरे जनतेनं मतदान केलंय, जनतेनं मतदान केलं म्हणून तू लाल दिव्याच्या गाडीत बसला ना राजा. आता तू मोठा माणूस झाला, पण खऱ्या अर्थानं तू मोठा नाही. असा जर समजदार असेल ना एखादा नेता, त्याला विचार केला पाहिजे ही लाल गाडी, हा लाल दिवा, ही गाडी सुद्धा मतदाराची आहे, हा लाल दिवा सुद्धा मतदाराचा आहे, या गाडीतला डिझेल सुद्धा मतदाराचा आहे. एवढंच नाही, नेत्याच्या अंगावरचे खादी खाकीचे कपडे हे सुद्धा मतदाराचे आहेत. या गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे. म्हणून काही लोक येण्याच्या अगोदर नम्र असतात. भाऊ पाहिजा बरं आमच्याकडे, आमच्याकडे पाहिजा, तुमचं काम मिनिटात करू, तुम्ही फक्त फोन लावा, फक्त निवडून येऊ. आणि एकदा का ते आले डबल त्यांना ही कमानच दिसत नाही. का होतं दूरच राहील, कमानच दिसत का? अरे तुम्ही आहे म्हणून ते आहे, तसं तुम्ही आहे म्हणून आम्ही आहे. या गोष्टीची जाणीव आमच्या संप्रदायातल्या प्रत्येक महाराजाला आहे. म्हणून महाराज कितीही विद्वान असला आणि कीर्तन सांगणे ऐकण्यासाठी जर समोर श्रोते नसतील तर असं म्हणतायत महाराज की त्याच्या सांगणेपणाला शून्याची किंमत ठरत असते. म्हणून असलं पाहिजे. काय सांगत होतो मी? काय सांगत होतो? मला कीर्तनच सांगत होतो. फक्त भजन करत असताना टाळी वाजवून नामस्मरण करा. विठाला विठाला साऊंड सिस्टीम वाल्याबद्दल बोलत होतो. गोपाल मंडप डेकोरेशन येवता इथं आहे का? गावातले अच्छा काय हरकत नाही, अतिशय सुंदर आहे. कारण आम्हाला दररोज सांगावं लागतं आणि हे आहे म्हणून आमचं चालू आहे पद्धतशीर. नाही तर बोंबलणारा किती बोंबला तर 2 तासाच्या वर जास्त बोलायला नुसतं हवा येते बाई. इथं सगळं व्यवस्थित आहे, सांगण्याची गरज नाही. त्यांना सुरुवातीला सांगितलं बोले त्यावेळी शांत ठेवा. गायन चालू झालं त्याला जरा भपका करा त्याचा, म्हणजे व्यवस्थित येते. पण सप्ताहासाठी तन्मन धनानं आवाज खोलले पाहिजे. का खोलले पाहिजे? सप्ताहाची देवाची ताकद असते. आज जर तुमच्याकडे 5 लाखाचं सामान असेल, मी नारदाच्या गादीवर सांगतो, तुम्ही सप्ताहासाठी गाणाऱ्यासाठी वाजवण्यासाठी तन्मन धनानं साऊंड द्या, मोकळा आवाज द्या. आज जर तुमच्याकडे 5 लाखाचं सामान असेल, पुढच्या वर्षीपर्यंत 25 लाखाचं झाल्याशिवाय राहत नाही. ही संप्रदायाची ताकद दिलं पाहिजे. आता आमचे लोक सांगायला पडतात, एका गावात असं झालं, मी म्हटलं बाबा गेन द्या, ट्रबल द्या, शार्क द्या, बेस द्या, जरा कडक करा, जरा विको द्या, आवाज वाढवा. ते उठलं ना 4 लोकात, आणि 4 लोकात उठल्याबरोबर म्हणे महाराज तुम्ही आवाज मागूच नका. म्हटलं का? म्हणे तुम्हालाच आवाज नाही. बाबा ठीक आहे, काय हरकत नाही. नाही तर राहील आम्हाला म्हणलं दररोज कीर्तन करा, दररोज तुमच्यासारखे लोक भेटतात, एखाद्या वेळी तुमच्यासारखेच पण सहन करून घेऊ. सप्ताहासाठी समर्पण भावनेनं केलं पाहिजे. खरं सांगू, आणि सप्ताहाचे लोक तुम्हाला जर 25,000 देत असतील, आली ना त्यांची अडचण, सप्ताहाचा सर्व खर्च आटोपल्यानंतर हिशोब केला, 25,000 साऊंडवाल्या दादाचे ठरले होते, पण साऊंडवाल्यासाठी फक्त आणि फक्त 24,000 राहिले. त्यांनी सांगितलंय कमिटी मंडळींनी की भाऊ पुढच्या वेळेस आम्ही तुमची ही त्रुटी, अपुरी त्रुटी भरून काढू. एवढ्या वेळेस 25 ठरले होते, 24 घ्या. त्याने ते घेतले पाहिजे. सप्ताहासाठी जर 1,500 कमी भेटत असतील तर ते घेतले पाहिजे. सप्ताहाचे पैसे कमी घेतले पाहिजे आणि लग्नावाल्याचे वाढून घेतले पाहिजे. विठाला विठाला महाराजांनी प्रमाण दिलं त्याच्यावर बोलतो मी. माझ्या अभंगाचा भाव सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. सप्ताहासाठी कमी घेतले पाहिजे. का घेतले पाहिजे? 1-1 रुपया करून देणगी जमा झालेली असते. कोणाचे 100 असतात, कोणाचे 51, कोणाचे 1000, कोणाचे 500, कोणाचे 5000 असला तर एखादा शिरवीर जातात त्याची 11,000ची पावती असते. 100-500 कमी आहेत ना दादा, घ्या ना मागून. कारण या ठिकाणी प्रत्येक हा घास वारकऱ्याच्या मुखामध्ये जातो. शेवटच्या दिवशी महाप्रसाद भोजन घेत असताना प्रत्येकाच्या तोंडात 1-1 घास जातो ना, हा तुमच्या घामाच्या कष्टाच्या पैशात, घामाच्या कष्टाच्या
पैसा बघा ना तुम्ही सप्ताहासाठी 200-400-500 रुपये कमी असले तरी घेतले पाहिजे आणि लग्नवाल्याचे का नाही सोडले पाहिजे लग्नवाला भलं इच्छित असतं तुम्ही म्हणसाल कसं जिथं 100 पत्रवाळी लागते ना मावल्या तिथं 300 आणतो ऐका जिथं साधा बँड पाहिजे असतो तिथं 50,000चा डीजे आणतो काही गरज आहे का कोरोनाच्या काळात बाबळी खाली लग्न लागलीस का नाही कोरोनाच्या काळात बाबळी खाली लग्न लावलेस का नाही एक्झॅक्टली क्वारंटाईन होतेच ना सगळे सोशल डिस्टन्स होतच का नाही महाराज मुलीकडचे 5 जण मुलाकडचे 5 जण शुभमंगल सावधान नवरी कुठे नेली बाबळीच्या झाडाखाली वडाच्या झाडाखाली कडू लिंबाच्या झाडाखाली लग्न लागले खर्चही झिरो ठरला आणि लग्नही चांगले झाले मग मला सांगा झिरो बजेट मध्ये जर तुमचं लग्न होत असेल तर तिथं 1 करोड रुपये खर्च करायची गरज काय समजून घेतलं पाहिजे याच्याकडे पैशाचा भूत आलेला आहे म्हणून अशा ठिकाणी भूत आलेल्या ठिकाणी 1 रुपया नाही सोडला पाहिजे जिथं 100 पत्रवाळ्या लागतात तिथं 300 पत्रवाळ्या बोलावतात जिथं 20 मीटरच्या पुढ्या पाहिजे तिथं 30 बोलावतात जिथं 100 दोन पाहिजे तिथं 200 पाहिजे लगन वगैरे सगळं व्यवस्थित पार पडतं मग ती हिशोब घेतं पत्रवाळ्या 100 लागत होत्या 200 उरेल आहेत दुकानदाराकडे जातात मिठाच्या पुड्या 5च लागल्या अजून 25 उरेल आहेत दुकानदाराकडे गेल्यानंतर दुकानदाराकडे ह्या मिठाच्या पुड्या 25 उरल्या वापस घे दुकानदार म्हणते खाऊन घे त्या मिठाच्या पुड्या जिथं 5ची गरज आहे तिथे 50 आण्याची गरज नाही अनाठाई खर्च केल्यापेक्षा धर्म कार्याला अधर्म कार्य तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत कधी विसरत नाही कारण हे कार्य देवाचे आहे ऐका आणि ह्या सगळ्या गोष्टी शिकवतात खऱ्या अर्थाने आमच्यासारखे लोक जरी तुमच्या समोर पोपटासारखे बोलत असले तरी आमची बुद्धी किंवा आमची वाणी तुमच्या समोर बोलेल असं नाही आम्हाला बोलवणारे कोणते तरी महात्मे आहेत आणि ते महात्मे जर कोणते असतील ना तर ते महात्मे म्हणजे संत आहेत बघा ना तुम्ही आज ज्या गप्पा आपण या ठिकाणी करतो ह्या गप्पा काय प्रपंचाच्या आहेत का भाऊ ह्या गप्पा संसाराच्या आहेत का ह्या गप्पा प्रपंचाच्या आहे का ह्या गप्पा संसाराच्या नाही ह्या गप्पा प्रपंचाच्या नाही या भक्तीच्या गप्पा आहेत या साधूच्या गप्पा आहेत बघा ना तुम्ही मी 1.5 तासापासून तुमच्या समोर पटापटा पोपटासारखा बोलतो साधूच्या गप्पा ऐकण्यासाठी तुम्हाला किती गोड वाटतात प्रपंचाच्या गप्पा जर तुम्ही ऐकल्या तुम्ही म्हणता हे तर आमच्या घरी आहे कारण घरी कीर्तन असतं आणि धर्म म्हणतात कीर्तन असतं नाही तुमच्या लक्षात आलं घरी कीर्तन असतं नातू सुसू देत नाही बायको सुसू देत नाही आजी सुसू देत नाही पाहुणे रावणे आले की ते सुसू देत नाही त्या कीर्तनापासून मुक्त होण्याकरता कीर्तन ऐकलं आणि कीर्तन ऐकत असताना असं मस्त कीर्तन ऐकलं पाहिजे सर्वांगाचे काम करून की या 2 तासात कमीत कमी जात असताना तुम्ही म्हटलं पाहिजे आज मला जरा बरं वाटलं तुम्ही म्हटलं पाहिजे आज जरा बरं वाटलं कारण होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय कीर्तन ताग होय अंग हरी रूप होय हरी रूप होय अंग हरी रूप कीर्तन ताग होय अंग हरी रूप होय हरी रूप होय हरी रूप हरी रूप कसं ऐकलं पाहिजे 2 तास ऐकून घरी गेल्यानंतर तुमच्या मनाला शांतता वाटली पाहिजे आणि बुद्धीला शीतलता प्रदान झाली पाहिजे ऐके जे तर विश्वे ते काय विश्वे काय शांतता बडल बडल करताय ना तुम्ही साधूच्या गप्पा ऐका तुमची जीभ वळवळ करणार नाही बडल बडल करताय ना तुम्ही तुमची बुद्धी स्थिर नाही ती सुद्धा भटकते साधूच्या गप्पा ऐका त्या बुद्धीचं लक्ष साधूच्या गप्पेकडे ठेवा ऐके जे तर विश्वे ते साधू कथा एखाद्या महात्म्याची एखाद्या साधूची एखाद्या संताची गंमत का होईना तुम्ही कथा ऐकली की तुमच्या वाणीला आणि तुमच्या बुद्धीला शीतलता प्रदान होते याचं नाव आहे कीर्तन आणि ह्या गोष्टी ऐकल्यानंतर माणसाला काय होते माणूस त्या रंगामध्ये रंगून जात असतो काही लोकांना नाद आहे माझ्या राजाला काही लोकांना प्रपंचाचा नाद आहे आणि आमच्या वारकरी लोकांना ब्रह्माचा नाद आहे ऐका काही लोकांना नुसतं नाद आहे काही लोकांना प्रपंचाचा नाद काही लोकांना तमाशाचा काही लोकांना वरलीचा नाद काही लोकांना तो नाद अलग अलग नाद आहे ना लोकांना
काही लोकांना द्यूताचा नाद, काही लोकांना कॅरमचा नाद, काही लोकांना व्यसनाचा नाद, काही लोकांना कोणता नाद जर तुम्हाला करायचा असेल ना तर वारकरी संप्रदायाचा करा. इथं कितीतरी नांदिक लोक येऊन चांगले झाले, कारण चांगलं होण्याचं केंद्र, चांगलं होण्याचं साधन म्हणजे वारकरी संप्रदाय. हा वारकरी संप्रदाय अज्ञानी लावावे सण मार्गाशी. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात हा संप्रदायाचं केंद्र याच्याकरताच उभं केलेलं आहे. आपण जो भटक्या विमुक्तात रस्त्याला निघून चाललेला व्यक्ती आहे त्याचा हात धरा, त्याला बोलवा. 2 दिवस हरिपाठात येणार नाही पण तिसऱ्या दिवशी टाळ वाजवल्याशिवाय राहणार येणार नाही. तुमच्या गावातले मुलं मुली जर हरिपाठ घेण्यासाठी उभं राहतील, बघा ना तुम्ही एक गणपती राजूर गणपतीच्या भागातले संस्थेचे विद्यार्थी किती कौतुक करण्यासारखे विद्यार्थी आहेत. बघा किती संस्थेचे विद्यार्थी सुपर आहेत. आज हे नाही भविष्यामध्ये कीर्तनकार होतील, याच्यात असतील कीर्तनकार, गाणारे आहेत, वाजवणारे आहेत, सध्या शिकत आहेत. त्याच्यामुळे थोडे कच्चे का होईना पण आहे, कारण संस्था माझी सुद्धा आहे. मी सुद्धा 2002 पासून संस्था चालवतो. मौनी बाबा संस्थांमध्ये वारकरी शिक्षण संस्था आहे. आमच्या संस्थेत सुद्धा 35 मुलं शिकतात. पण मौनी बाबाच्या कृपा आशीर्वादाने आमच्या संस्थेमध्ये शिकणाऱ्या मुलाकडून 1 रुपया सुद्धा डोनेशन आमचं संस्थान घेत नाही. ही आमच्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. 1 रुपया सुद्धा आम्ही घेत नाही, 1 रुपया सुद्धा. आणि त्या संस्थेच्या माध्यमातून ही सगळी मुलं कीर्तनकार होण्याच करता येतात असं नाही. मी गुरुजी आहे, मला मुलं गुरुजी म्हणतात, आहेत माझ्याकडे सुद्धा. असे मस्त स्वरबद्ध गातात, असे मस्त सकाळी उठून वाजवतात, असे मस्त दर एकादशीला कीर्तनाची प्रॅक्टिस करतात. विचारतात गुरुजी चुकलं का हो माझं काही? गुरुजी सांगतात बाबा चुकू दे, चुकतच असतं. कारण सगळ्याच लोकांनी जर म्हटलं चांगलं झालं तर मला असं वाटतं चुका घेऊन पळत असतो. कधी काळी ठोकर लागल्याशिवाय लोक बॅटरीचा आधार घेत नसतात. म्हणून जीवनाचा प्रवास करत असताना तुमच्या पायाला ठोकर लागणं तितकीच महत्वाचे आहे. काका लागली पाहिजे, नाही तर मग निघाले सगळ्या चुका घेऊन चालले. ठोकर लागली पाहिजे. आयुष्यात ज्या ज्या व्यक्तीला ठोकरा लागल्या ना त्या लोकांनी बॅटरीचा आधार घेतला. त्याला विचारलं का रे तू तर आता चांगला होता, निघाला होता तू रस्त्यानं, मग तो तुम्हाला सांगेल मी रस्त्याने चाललो होतो पण मला ठोकर लागली. नाविलाजाला मला बॅटरीचा आधार, अर्थातच प्रकाशाचा आधार. आमच्या जीवनाचा प्रवास सुद्धा तसाच आहे. सगळ्याच लोकांनी आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे याची अपेक्षा करू नका. जर सगळ्या लोकांनी आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे याची अपेक्षा आपण करत असाल तर आपण ठरवलं पाहिजे अजून आपण कच्चे आहोत. जनाबाईने सगळे मोडके ठोकून पाहिले, सगळे टनटन वाजले पण एकच ते होतं नामदेवरायचं. विचारलं का काय भानगड आहे? म्हणे नाम्या कच्च्या रे कच्च्या नाही गुरुचा बच्चा. अरे म्हणे देव माझ्या हातचा नैवेद्य खातो तरी मला कच्चा म्हणते. ज्याच्या हातचा देव नैवेद्य खाऊन सुद्धा असा भक्त जर कच्चा राहत असेल, आपण 440 आपण पाठ करून काय पक्के होणार आहे का? म्हणून कधी कधी आपल्याला आपल्या जीवनामध्ये ठोकर लागली पाहिजे. ज्या ज्या लोकांना ठोकर लागली ते सन्मार्गाने चालले आणि जे ठोकरावर ठोकरा मारत गेले ते वाईट मार्गाने चालले. म्हणून हा वारकरी संप्रदाय वाईट मार्गाने जाणाऱ्या माणसाला सन्मार्गाने लावत असतोय. तेण्याची बंदी चालू जाता न पडे गुलता कोठे है काही, न पडे गुलता कोठे काही, न पडे गुलता कोठे. तेण्याची बंदी चालू जाता न पडे गुलता कोठे काही, न पडे गुलता कोठे काही, न पडे गुलता कोठे काही. मार्ग जाऊन गेले आधी खरंच संता ते. तेण्याची बंदी चालू जाता न पडे गुलता कोठे काही, न पडे गुलता कोठे काही, न पडे गुलता. तेण्याची बंदी चालू जाता न पडे गुलता कोठे काही, न पडे गुलता कोठे काही, न पडे गुलता कोठे काही. मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काढी. शास्त्रकार संत महात्मा असं सांगतायत ज्या माय बापांनी आपल्याला मार्ग दाखवला आपण खऱ्या अर्थानं या लोकांचे उपकार मानले पाहिजे. तुम्ही त्यांना काही डोनेशन वगैरे देत होते का की नाही या आणि तुम्ही आमच्यावर उपकार करा? नाही माझ्या राजांनो, अरे त्यांच्याजवळ जे होतं ते वाटून दिलं आणि वाटून देणाऱ्या प्रत्येक घेणाऱ्या व्यक्तीला सांगितलं माझ्याजवळ जे आहे मी तुम्हाला वाटून देतो, पण माझी विनंती असेल तुम्हाला की तुम्ही यात या म्हणजे घरात या, वावरात या, दारात या नाही, संप्रदायात या. जगाच्या पाठीवर सांगतोय तुम्हाला, हिंदू धर्मासारखा धर्म नाही, श्रीमद भगवद्गीता ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही आणि वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही. ग्रंथ अनेक आहेत, गीता ज्ञानेश्वरी सारखा भेटणार नाही. धर्म अनेक आहेत पण हिंदू धर्मासारखा भेटणार नाही. तसं पंथ सुद्धा अनेक आहे पण वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही. किती आनंद आहे.
तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारुडी आनंदी. हा आनंद स्वर्गात गेल्यानंतर भेटतो का तुम्हाला? तुम्हाला असं लागत असेल. बघू आता. काही लोकांना सांगितलं जातं बाबा जोपर्यंत वय आहे तोपर्यंत परमार्थ करत चला. ते उत्तर देतात अजून का आमचं वय झालं? जो उत्तर देतो त्याचं वय 55. शाबास. तो सांगतो आम्हाला की अजून का आपलं वय झालं. अरे बाबा 55 रनिंग चालू आहे, मग काय 85 मध्ये करतो का? महाराज जोपर्यंत तुमचे हात पाय टणटण आणि ओके तरना मागे म्हणता नट हरी कीर्तनात नट हरी कीर्तनात नट हरी कीर्तनात तरना भाग्य म्हणता नट हरी कीर्तनात नट हरी कीर्तनात नट हरी कीर्तनात वयाचे 55 झाले तरी आपण हरिपाठात येत नाही. मग 85 झाल्यानंतर येतं का बाबा? मग हे होत नाही. विद्या अवगत करण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी, संसार करण्यासाठी सुद्धा शास्त्र आहे. तुम्हाला काय वाटते? आमचं लग्न झालं, आम्ही प्रपंचाला लागलो, मुलं बाळा झाले, मुलाबाळांना मुलं बाळा झाले, आम्ही आबा झालो, नातू झाले म्हणून आम्ही मोकळं झालो नाही. शास्त्राच्या नियमाप्रमाणे तुम्हाला चालावं लागतं. ज्यावेळेस तुम्ही जन्माला आले त्यावेळेस तुमच्या सोबत एक कागद आला. तो कागद तुम्हाला दिसत नाही पण प्रत्येकाजवळ आहे. ऐका, ज्यावेळेस आपण जन्माला येतो त्यावेळेस प्रत्येकाच्या घरी बाळ, एखादा मुलगा असेल किंवा एखादी मुलगी असेल, बाळ किंवा मुलगी जन्माला आल्यानंतर, मुलगा किंवा मुलगी जन्माला आल्यानंतर प्रत्येकाच्या घरी पाची करतात का? पाची करतात का तुमच्या घरी? करतात. पाचीच्या दिवशी दिवा पण लावत असतील. लावतात ना दिवा? लावतात. तो दिवा का लावतात? पाचीच्या दिवशी सटवी नावाचा पक्षी येतो. पाचवीच्या दिवशी सटवी नावाचा पक्षी येतो आणि तो तुमच्या प्रत्येकाच्या कपाळावर 5 भाग्याच्या रेषा लिहितो. म्हणून म्हणतात माझं कपाळ फुटकाय. कपाळ फुटकं नाही, तू फुटकाय. बरेच म्हणतात माझ्या नशिबात नव्हतं. अरे नशिबात नाही, इथं लिहिलेलं आहे ते नव्हतंच. तुम्हाला काय वाटतंय? हे आमचे वारकरी, हे आमचे कीर्तनकार लोक सहज कीर्तनकार झाले असं नाही. यांच्या प्रारब्धात आहे, यांच्या नशिबात आहे, यांच्या कपाळावरती लिहिलेलं आहे. लिहिलं जातं की वयाचे 20 पर्यंत तू काही प्रगती करणार नाही, पण 21 लागल्याबरोबर तुझा विकास व्हायला सुरू होईल. विकास झाला याचा आनंद त्या व्यक्तीला होतोय, पण कधीतरी त्यानं कपाळ पाहिलं पाहिजे. काही लोक असतात ना करकरंट्या कपाळाचे, जेथे जावे तेथे लाभतो विशेष संत. हे संत महात्मे सांगतात काय महाराज, तुमचे साधू, तुमचे संत, तुमचे देव लय गप्पा करतात परमार्थाच्या, पण आम्ही जिथं जातो ना राजा हो तिथं आमचं वाटोळं होते. आमचे संत महात्मे म्हणतात तुम्हाला जर करंट्या कपाळावर सौभाग्याच्या रेषा पलटी कराव्या असं वाटत असेल तर कधी काळी साधूच्या सानिध्यात आलं पाहिजे. हे साधू तुमच्या कपाळावरच्या रेषा बदलत असतात. कारण महाराज असं म्हणतात भोगतो न घडे संचिता वाचुनी धरावे ते मुली समाधान, किंवा जे जे लिहिलेले संचिती ते कधी नाही. जे पाचीच्या दिवशी सटवी नावाचा पक्षी येऊन तुमच्या कपाळावर 5-5 भाग्याच्या रेषा मांडल्या जातात, मांडून जाते. म्हणून लोक म्हणतात याच्या कपाळावर वया पडल्या. कपाळावर वया नाही पडल्या, त्या वया पाडलेल्या आहेत. त्या वया पडत नाहीत कपाळावर, त्या पाडलेल्या असतात आणि 5-5 असतात. घरी गेल्यावर पहा, आता इथं आरसा नाही ना, दाखवले असतात 4 किंवा 5 आहेत. हे सटवीचे उपक्रम आहेत आणि सटवीच्या उपक्रमाप्रमाणे तुम्हाला चालावं लागतंय. म्हणून जीवन जगण्याचा अधिकार देवाने तुम्हाला दिलाय, तुम्ही नाही घेतला. ऐका, ही विद्यार्थी ज्ञान संस्थेमध्ये ज्ञान अवगत करतात, यांना सुद्धा शास्त्र एक उपस्थित आहे. प्रथमो नार्जितो विद्या, द्वितीयो नार्जितो धनम, तृतीयो नार्जितो पुण्यम, चतुर्थो भविष्यति. याचा अर्थ काय? पहिल्यांदा 1 ते 12 वर्षापर्यंत तो शिशुपाल असतो. ऐका, 1 ते 12 वर्षापर्यंत तो शिशुपाल असतो. एका आजीने विचारलं बाबू शिशुपाल म्हणजे काय? आजी शिशुपाल म्हणजे शी आणि शू करणं ज्याचं काम तो शिशुपाल. म्हणून 1 ते 12 वर्षापर्यंत शी आणि सू करणारे जे लेकरं असतात ते आजी ई आबा ई समजून घेतलं पाहिजे. शी आणि सू 12 वर्षापर्यंत तो शी आणि सू करतो, तो शिशुपाल आहे. 12 वर्षापासून त्याची उन्नती चालू होते. म्हणून 12 ते 25 पर्यंत त्यांना ज्ञान मिळवलं पाहिजे. प्रथमो नार्जितो विद्या, दुसऱ्यांदा त्यांना धन कमावलं पाहिजे आणि तिसऱ्यांदा हातामध्ये काडी येण्याच्या अगोदर त्यांना पुण्याचं काम केलं पाहिजे. जर लहानपणामध्ये त्यांना अभ्यास केला नाही, विद्या अवगत केली नाही, जर तरुणपणात त्यांना धन कमावलं नाही आणि जर वृद्धपणात त्यांना परमार्थ केला नाही तर शेवटी 4 जणांच्या खांद्यावर तर जिंदाबादच आहे.
जावं तर लागते, कारण मोठ्यांची यादी सांगितली, पण त्या अगोदर या लोकांना हुशार केलं. बाबांनो, सावध होऊन भजनी लागा, देव करा कैवारी, मल्हारीची वारी माझ्या पंढरीची वारी. हे सावध तुम्ही बसनात जायच्या अगोदर आपल्याला सांगितलेलं आहे, पण तरी सुद्धा आपण साधूचं ऐकत नाही. आपलं तर असं होऊन गेलेलं आहे, बाबा हम करे सो कायदा. विठाला विठाला म्हणून विचार केला पाहिजे. हे सगळं आपल्यासाठी आहे. जावं तर लागतेच की नाही तुम्हाला. तुम्ही किती कोटी रुपये दिले यम देवाला म्हणून तुमचं मरण थांबवलं. त्या यम देवाला सांगितलं मिस कॉल देऊन, हॅलो मी नाही का अमुक तमुक बोलतो, मी नाही का तुला पोत्यानं पैसा देतो, फक्त जी तारीख ठरलेली ती कॅन्सल कर. कीर्तनकाराची भले एक तारीख कॅन्सल होईल, पण आपली तारीख कॅन्सल होणे नाही. तुमची तारीख, तुमचा काळ, तुमचा वेळ ठरलेला आहे. प्रत्येकाचा ठरलेला आहे, माझा सुद्धा ठरलेला आहे. या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाचा वेळ ठरलेला आहे. तुम्ही म्हणताल आम्हाला जायचं नाही, अंधारात आहे, तुम्ही अजून गेलं पाहिजे. एवढा मोठा जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण एका बिलाच्या हातून त्याला बाण लागावा, जरा नावाच्या पारद्याने भगवंताला बाण मारावा, आणि भगवंताच्या अंगाला तो बाण लागून देवाला सुद्धा देवसान व्हावं लागलंय. याचं कारण आहे, देवाला विचारलं साधकाने, देवा आपण तर देव आहात, अरे तुम्ही ही सृष्टी निर्माण केली तरी सुद्धा तुम्ही मरता का? देवाने उत्तर फार सुंदर दिलं. महाराज, देव म्हणतात बाबा मी मरतो म्हणून ही मरतील, जर मी मेलो नाही तर लोक म्हणतील देव मेला मेला मेला. अगोदर मोठ्यानं अनुकरण केलं पाहिजे ना. विहिरीमध्ये पाणी खोल आहे, मुलगा हट्ट करतोय बाबा मला विहिरीत उडी मारायची, पण पाण्याचा अंदाज त्या मुलाला नाही तितका. मग बाप म्हणतो बाबा काठावर थांब, अगोदर मी उडी मारतो. बापानं उडी मारली म्हणून मुलानं उडी मारली. याचं कारण आहे देवाला जावं लागतंय म्हणून आपण जातो. पुढे यादी ठेवतो तुमच्या पुढे. आता ऐका. पीर मरे पैगंबर मरे, मर मर गए जिंदा जोगी, जपी तपी सन्यासी मर गए, पड़े काल के फांसी, जब का जब तड़ा खावे, तू क्या जाने लड़का. पुढे यादी ठेवली. 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर मर गए सहस्त्र 88, 33 कोटी देवता मर गए, पड़े काल के फांसी. आता ही यादी आहे मावशी, बाबा ही यादी आहे. पीर मरे पैगंबर मरे, मर मर गए जिंदा जोगी. पुढे जपी तपी, हे भगवे कपडे घालून येणारे संन्यासी, यायचा नंबर तो पहिले लावला. जपी तपी सन्यासी मर गए हकीम रोगी, जब का अजब तडा खाबे, तू क्या जाने लड़का बे. जर तुम्ही परमार्थ करून मरत असाल, परमार्थ करून मरत असाल, तर मी तुम्हाला नारदाच्या गाठीवर सांगतो तुम्ही ईश्वर स्वरूप व्हाल. आणि तुम्ही नुसतं प्रपंच करून मरत असाल, नारदाच्या गाठीवर सांगतो तुम्ही पुन्हा जन्माला याल. पण पुन्हा तुम्हाला माणसाचा जन्म भेटेल हे सांगता येणार नाही. 84 लक्ष योनीपैकी अतिशय मुंगीपासून हत्तीपर्यंत कोणताही नंबर लागू शकतो, याचा विचार करा. अशी गत आपली होऊ नये याकरता आपण आतापासून भजनाला लागलो पाहिजे. कारण महाराज मरण कधी कोणाला चुकत नाही. हे कालखंड दिलेला आहे तुमच्या आमच्या प्रत्येकाला. ज्यावेळेस आपण जन्माला आलो त्या जीवनाच्या सोबतच, जन्म आलेल्या सोबतच एक स्टॅम्प, एक कागद दिलेला असतो आपाचीचा. ठरलेलं असतं की 50 वर्षानंतर तू जाणार. कुणी 80 न जातं. आजकाल तर या कष्टकरी कलियुगामध्ये 100 पर्यंत जात नाही. शक्य 50, 60, 65 असले की मार्गस्थ होतात. हे विधीचं विधान आहे. पण गेल्यानंतर परमार्थ करून गेला असं समाजाला म्हटलं पाहिजे. का मेले की गेले परमार्थ मेले की कमीत कमी 6 महिने गावातल्या लोकांनी तुमचं नाव घेतलं पाहिजे. चांगलंच काम केलं असेल तर 12 महिने घेतलं पाहिजे. अतिशय चांगलं काम केलं तर प्रत्येक कार्य करत असताना तुमची आठवण आली पाहिजे. असं काहीतरी काम केलं पाहिजे, का नसलं पाहिजे. आज तुकाराम महाराजांचं नाव घेतल्याबरोबर तुकाराम महाराज प्रत्यक्ष पुढे उभे राहतात. किती वर्ष झाले तुकोबाला सदैव वैकुंठाला गेले? 450 वर्ष झाले महाराज. 450 वर्षापूर्वीचे तुकोबा सदैव वैकुंठाला गेले तरी तुकोबाचं नामस्मरण केल्याबरोबर तुकोबा गरुडावर बसलेले दिसतात. ही शक्ती कशाची आहे? केलेल्या कर्तृत्वाची. विश्वमौली ज्ञानोबा यांनी शके 1272 टीका केली. ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. एका मेलेल्या प्रेत आत्म्याला जिवंत करून त्याच्या हातातून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ कवित्व करून घेतला. विश्वमौली ज्ञानोबाला 750 पावणे 800 वर्षात संजीवन समाधिस्थ होऊन होतात. पण ज्ञानेश्वर माऊलीची भोवी आठवली की माऊली प्रत्यक्ष डोळ्यापुढे दिसतात.
दिसतात. आणि मागच्या महिन्यात आपल्या जवळपासचे किती लोक गेले, त्या लोकांचं नाव किती लोकांना घेतलं हे तुम्ही मला सांगा. मागच्या महिन्यातला विषय, मागच्या 2 महिन्यात. हो, आपला प्रापंचिक लोकांचा असा आहे. गजानन महाराजांना शेकडो वर्ष झाले, परमहंस रामकृष्ण मौनी बाबांना शेकडो वर्ष झाले समाधिस्थ. पण आज मौनी बाबाच्या नामाचा उल्लेख केल्यानंतर आपले परमहंस रामकृष्ण मौनी बाबा सातत्याने मौन धारण करून ओम मौनी रामकृष्ण, ओम मौनी रामकृष्ण, ओम मौनी रामकृष्ण अशी प्रत्यक्ष वाङ्मय प्रतिमूर्ती समोर बसलेली दिसते. ही लोक गेलेली नसतात. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या जगामाजी, हो राहिल्या जगामाजी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या कीर्ती जगामाजी, हो राहिल्या कीर्ती जगामाजी. या लोकांनी देशाकरता, धर्माकरता, संप्रदायाकरता स्वतःचा देह झिजवला. म्हणून आज हे गेले नाही. गेले जरी असले तरी आज प्रत्यक्ष वाङ्मय प्रतिमूर्तींना आपल्या डोळ्यासमोर उभे. गजानन महाराजांना शेकडो वर्ष झाले संजीवन समाधिस्थ होऊन. गजानन महाराजांनी भास्कर पाटलाला 1907 साली समाधी दिली आळगाव या ठिकाणी. या महाराष्ट्रात 2 संजीवन समाधी आहेत. कदाचित एखादी असू शकते, पण माझ्या माहितीप्रमाणे 2 आहेत. एक 1907 साली गजानन महाराजांनी भास्कर पाटलाला संजीवन समाधी दिली. कारण मी गजानन महाराज संस्थेचा विद्यार्थी आहे, मला चांगला इतिहास माहिती आहे. 1907 साली गजानन महाराजांनी भास्कर पाटील यांना संजीवन समाधी दिली. ही संजीवन समाधी दिली अकोट तालुक्यामध्ये, अकोला जिल्ह्यामध्ये, आडगाव गावामध्ये. आडगाव गाव आहे. कधी सातपुड्याचं दर्शन घेण्याकरता झाले. वारी हनुमानला जाता का तुम्ही कधी? नाही, नाव ऐकून असाल. वारी हनुमान आडगाव या ठिकाणी तुम्ही कधी गेले तर नक्की भास्कर पाटलाच्या, भास्कर महाराजांच्या समाधीला दर्शन घेण्याकरता जा. ज्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त अजान वृक्ष दिसतील, अजान वृक्ष ते समजून घेतलं पाहिजे. ही संजीवन समाधी आहे. एक निवृत्तीनाथ महाराजांच्या हस्ते विश्वमौली ज्ञानोबा यांना संजीवन समाधी. देव निवृत्तीयानी धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया, जाऊन ज्ञानेश्वर बैसले आसनावरी, पुढे ज्ञानेश्वरी ठेवली. विश्वमौली ज्ञानोबाला संजीवन समाधी देत असताना एका बाहूला देवानी पकडावं, एका बाहूला निवृत्तीनाथ महाराजांनी पकडावं, अर्थात संजीवन समाधी द्यावी. एक आळंदी तीर्थक्षेत्र पवित्र या ठिकाणी संजीवन समाधी विश्वमौलीची गुरुच्या हाताने शिष्याला दिलेली समाधी. आणि दुसरी अकोट तालुक्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये आडगाव गावी गुरुच्या हाताने दिलेली संजीवन समाधी. संजीवन समाधी. आणि तिसरी आपल्या परमहंस, मला एक सांगायचं होतं की आळंदीला सुद्धा अजान वृक्ष आहे, आडगावला सुद्धा अजान वृक्ष आहे. आणि मौनी बाबाच्या कृपा आशीर्वादानं मौनी बाबाच्या समाधीच्या जवळ सुद्धा अजान वृक्षात झाड निघालं. आमचे संस्थानचे नवीन अध्यक्ष झाले, त्यांना दाखवलं, म्हटलं भाऊ संजीवन मौनी बाबाच्या समाधीच्या दर्शनाच्या बाजूने पाहतो आहे, पण 2 खिडक्या आहेत. ते एका खिडकीमध्ये अजान वृक्षाचं झाड निघावं. हे अजान वृक्षाचं झाड कुठेही जगत नाही. तुम्ही तिकडून उठून आणा, इकडे लावा, किती पाणी किती खत टाका, ते जगत नाही. जिथं निघायचं तिथंच ते निघत असतं. आणि ज्या ठिकाणी अजान वृक्षाचं वृक्ष बाहेर येतं, या जमिनीच्या पोटातून बाहेर येतं, आपण नक्की समजून घेतलं पाहिजे. ही पावन आणि पुनीत झालेली धरती आहे. ही साधूच्या चरणाची ताकद आहे. तिथेही आहे. म्हणून तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय, काही दूर नाही चिखली तुमच्या गावापासून आलं पाहिजे. प्रत्येक पौर्णिमेला बाबाच्या दर्शनासाठी आलं पाहिजे. कारण आपल्या मौनी बाबाचं सुद्धा एक ब्रीद वाक्य आहे, जसं शिर्डीच्या साईबाबाचं एक ब्रीद वाक्य आहे, सबका मालिक. अकोलकोटच्या स्वामी समर्थाचं आहे, भिवू नको मी तुझ्या. शेगावच्या गजानन बाबाचा आहे, गणगणगणात होते, म्हटलं की सगळे काम आपोआप होते. तसं मौनी बाबाचं सुद्धा एक ब्रीद वाक्य आहे, ज्याचे त्याला, ज्याचे त्याला, ज्याचे त्याला. ही ओवी जरी कमी वाटत असली तरी खूप काही शिकवून देऊन जाते. याचा अर्थ असा आहे, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर.
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई 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 विठोबा 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 रखुमाई कुंडलिका हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु महाराज की जय भगवान रामकृष्ण मुनी बाबा की जय रघुमाई सांगण्यासारखं खूप काय आपण 8:30 ला उभं राहिलो 10:30 कधी वाजले हे कळालं नाही ही साधूच्या गप्पाची ताकद आहे साधूच्या गप्पा करा तुम्ही तन्मन धनानं सर्वांगाचे काम करून ऐका तरच तुमचा उद्धार आहे तसं नाही होत शुकदेव भगवंतानं राजा परीक्षितीला भागवत अगोदर सांगतच नाही म्हणे ऐका म्हणे का म्हणे तुमचं लक्ष स्थिर नसतं महाराज म्हणतात आपण कीर्तनामध्ये बसलेलो असतो पण सगळ्यात चित्त स्थिर आहे का नाही कीर्तन ऐकत असताना चित्त चित्त स्थिर पाहिजे असते कीर्तनामध्ये कीर्तन ऐकत असताना चित्त मन बुद्धी स्थिरावलेले असले पाहिजे तर सगळ्या अंगाचं कीर्तन सर्व अंगाने कान करून कीर्तन ऐकलं जातं शुकदेव भगवंतांनी राजा परीक्षेला सांगितलं राजा तू ऐकण्याचा अधिकारी नाही पण तरी सुद्धा मी तुला सांगतो फक्त माझी एकट आहे सर्वांगाचे कान करून ऐक सर्वांगाचे कान करून राजा परीक्षिती राजाने 7 दिवस भागवत कथा ऐकली वैतागलेले माणसं दुखी असलेले माणसं क्रोधित असलेले माणसं ज्यावेळेस चांगलं ऐकत असतात त्यावेळेस त्यांच्या अंतःकरणामध्ये जे विकार असतात हे निघून जातात त्यावेळेस त्यांना विचारलं तू तर ऐकण्याच्या स्थितीमध्ये नव्हता तुझी मनस्थिती नव्हती म्हणे ऐकण्याची ज्यावेळेस शुकाचार्याने परीक्षिती राजाला भागवत सांगितलंय आणि सांगण्याच्या शेवटी विचारलं की आता तुला कसं वाटतंय मरणाला घालवणारा महात्मा त्यांना म्हणतोय मरण माझे मरून गेले मज केले अमर कशामुळे जर ऐकत असताना त्यांचं चित्त हल्लं असतं शरीर हल्लं असतं बुद्धी एका ठिकाणावर नसली असती तर त्यांना हा शब्द वापरला नसता की मी अमर झालो महाराज तक्षक नावाचा सर्प आला कधी तक्षकाने दंश केला कधी हे कळलं नाही तसं ऐकल्यानं माणसाचा उद्धार होत असतो पण ऐकत असताना सर्वांगाचे कान करून ऐकलं पाहिजे बघा ना तुम्ही साधूच्या गप्पा आपण करतो माझ्या राजानं तो 2 तास झाले तुम्हाला कळालं नाही 10:30 वाजले माझे कीर्तन सोडायचा टाइम झाला मी आता घटाडीकडे पाहिलं याचा अर्थ असा आहे साधूच्या गप्पा तुम्ही कितीही करा तरी साधूची बरोबरी होत नाही महाराज असं म्हणताय संतांचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही देते एखाद्या व्यक्तीला चांगलं बोलता येत काय चांगलं बोलताय हो महाराज तुम्ही इतकं चांगलं बोलता एखाद्या व्यक्तीला चांगलं बोलता आलं की ज्याला 5 मिनिटं टाइम दिला ते अर्धा घंटा घेतो पाटील याव पाटील तुम्ही काय सुंदर गप्पा करता तुम्ही तुमच्यापेक्षा पोपटापेक्षा चांगलं बोलताय तुम्ही 5 मिनिटं भाषण करा असं पाटलाला म्हटलं की पाटील अर्धा तास घेतो का अर्धा तास भाषण लगे सांगत असतो वा काय पब्लिक बसली वा काय वाजवणारे आहेत काय गाणारे आहेत खालच्याला एकाला विचारलं का रे बाबा याचं काय आवडलं तो नाही का तो म्हणला म्हणे की एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो हे मला सगळ्यात जास्त आवडलं की सुटलो रे बाबा आता एखाद्या माणसाला चांगलं बोलता आलं की त्याला 5 मिनिटाचा वेळ दिला तरी सुद्धा तो अर्धा तास घेत असतो महाराज म्हणतात एखादा शाब्दिक ज्ञानी किती असला तरी तो साधू होऊ शकत नाही शाब्दिकाचे काम नाही पुढे दृष्टांत सांगितला दुसऱ्या चरणामध्ये महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात बहुत उदड जादी झाले मैस गाय हा बहुत उदड जादी काढे मैस गाय बहुत उदड जादी झाले मैस गाय बहुत उदड जादी हा झाले मैस गाय होईल काय कामधेनु तेरी होईल काय कामधेनु बहुत उदड जादी झाले मैस गाय बहुत उदड जादी
झाले म्हैस गाय तरी होय गाय कामधेनु तरी होईल गाय कामधेनु बहु दुधड जरी झाले म्हैस गाय बहु दुधड जरी झाले म्हैस गाय साधकाने तुकोबाला विचारलं, एखादा शाब्दिक हुशार असेल तो बोलण्याचा प्रयत्न करतो म्हणून काय तो साधू होतो? साधू होणं जितकं सोपं वाटतं तितकं सोपं नाही. तुम्हाला काय वाटतं कीर्तनकार महाराज होणं सोपं आहे काय? नाही बाबा हो. कीर्तनकार महाराजला जेवढा त्रास सहन करावा लागतो तेवढा प्रापंचिक लोकांना नाही. एक तर वारकरी संप्रदायात येऊ नये आणि आलं तर बिनडागी राहिलं पाहिजे, ही संप्रदायाची शिकवण आहे. याचा अर्थ असा आहे, महाराज जेवढेही आतापर्यंत झाले, संत आतापर्यंत जेवढेही झाले तेवढ्या लोकांनी त्रास भोगला म्हणूनच ते संत झाले. तुकोबाला मंबाजीबानी त्रास दिला, माऊलीला विसोबानी त्रास दिला, गजानन महाराजांना पाटील केला त्रास दिला आणि या लोकांनी त्रास सहन केला म्हणून आज संतत्वाला प्राप्त झाले. साधू होणं सोपं वाटते तुम्हाला, महाराज होणं सोपं वाटते तुम्हाला, कारण खरे साधू खरे महाराज हे संप्रदायामध्ये सापडतात. तुम्हाला असं वाटत असेल की महाराज असे महाराज कसे, अरे बाबा महाराज असे नाही, महाराज कसे नाही. महाराज काही एक माणूस मला म्हणे महाराज लबाड आहे, म्हटलं जो लबाड आहे तो महाराजच नाही. महाराज कधी लबाड नसतो आणि जो लबाड असतो तो कधी महाराज नसतो. कारण महाराज हा कधी बघितल्या पुढे तुमच्या समोर सोडत नसतो. हे संतांचे चरित्र, साधूच्या गप्पा बघा ना. आम्ही संस्थेमध्ये 4-4 वर्ष अभ्यास केला म्हणून आज तुमच्या पुढे बोलतो. आम्हाला बोलवणारी आमची शक्ती गजानन माऊली. ही गजानन माऊली आमच्याकडून बोलून घेते म्हणून आम्ही बोलतो. नाही तर एखाद्या माणसाला 5 मिनिटं बोलायला लावा, जमते का? एखादा अभंग ज्ञान बोला म्हणा 5 मिनिटं, जमते का? जितकं सोपं वाटतं तितकं सोपं नसतं. महाराज होणं फार अवघड आहे. एखाद्या व्यक्तीला शाब्दिक बोलण्याचं ज्ञान असेल तरी तो साधू होत नाही. महाराजांनी दृष्टांत टाकला. कोणता दृष्टांत आहे? बहु दुधाट जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनु. ग्रामीण भागामध्ये कल्पना करा, आपल्या चिंचखेड्यामध्ये 1000 लिटर दूध देणारी गाय आहे आणि 1000 लिटर दूध देणारी म्हैस आहे. महाराज असं म्हणतात, ग्रामीण भागातल्या गाई म्हशींना किती जरी दूध दिलं ना तरी काम नेमची बरोबरी करता येत नाही. तसं आमच्यासारखा एखादा कीर्तनकार 5-5 घंटे जरी एका अभंगावर बोलला तरी तुकोबाची किंवा संताची बरोबरी होत नाही. साधकांनी पुन्हा महाराजाला विचारलं, महाराज होण्याकरता काय केलं पाहिजे? कधी काही तुम्ही साधूच्या गप्पा ऐकल्या पाहिजे. साधूच्या गप्पा ऐकल्या पाहिजे तुम्ही. साधू तुम्हाला सोल्युशन करत असतात, साधू त्याच्यावर पर्याय ऑप्शन निवडत असतात. बघा ना तुम्ही, ऑप्शन निवडलं म्हणून तर कल्याण झालं. कोणाचं? राजा दशरथजीचं. एकच सांगतो आणि सेवा संपवतो. राजा दशरथ राजे अयोध्या नरेश होते. खूप श्रीमंत होतो. अयोध्या नरेश मानला जायचो त्यांना. आणि शरयू नदीच्या तीरावर अयोध्याचं नगर बसलेलं आहे. पण श्रीमंत आहेत घरचे खूप, पण दुखी होते. दुखी कधी राहते माणूस? जर घराचा पाया व्यवस्थित नसेल, घरामध्ये मुलं बाळ नसतील तर दुखी होते माणूस. दशरथजी उदास होते. दशरथजीच्या चेहऱ्यावरची उदासता कोणाला समजत नव्हती, पण मनातल्या मनात उदास होते. 3 पत्न्या होत्या, कैकेयी, सुमित्रा आणि कौशल्या. कुल गुरु वशिष्ठांकडे गेले. वशिष्ठांच्या चरणाला स्पर्श केला. गुरुजीच्या चरणाला स्पर्श केल्यानंतर गुरुजी विद्यार्थ्याची सहानुभूती करत असतात. एखादा विद्यार्थी आजारी, बिमारी, खोकला, ताप, पोट दुखत असेल, डोकं दुखत असेल, गुरुजीने विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर पाहिल्याबरोबरच गुरुजी ओळखत असतात, काय रे बाबा काही अडचण आहे का? तसं कुल गुरु वशिष्ठांकडे गेले. दशरथजी पाहिलं, दशरथा दर्शनासाठी आला म्हणे. दुखी का दुखी झाला? ते दुखी होण्याचं कारण सांगितलं महाराज. खूप काही आहे माझ्याकडे, खूप काही आहे, पण सुरुवातीला सांगितलं की मुलाला कोणती पोट नाही. 4 होतील म्हणे तुम्हाला, एक खट्ट्याच्या. बघा आता 4 होतील, पण त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला काहीतरी बलिदान द्यावं लागेल. म्हणजे कोणतं बलिदान? पहिला मुद्दा 3 शिकारी कराव्या लागतील आणि दुसरा मुद्दा पुत्र कामिष्ठी यज्ञ करावा लागेल. विठाला 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 विठाला. हे रामायणामध्ये महाराज तुम्हाला सांगतील. इथे रामायण चालू आहे म्हणून मी काही रामायण तुमच्या पुढे मांडलं नाही आणि माझ्या नावाच्या खाली लिहिलंय तुम्ही रामायणाचे. तुमच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने रामकथाही वाचता येते, भागवतही करता येते, देवी भागवतही वाचता येतं, शिवपुराणही वाचता येतं, सगळे पुराण करता येतात. याच्या पाठीमागे फक्त आणि फक्त गजाननाची ताकद आहे. बघा ना तुम्ही, हे रामायणातलं रामचरित्र सांगतोय मी तुम्हाला, थोडा विकू द्या.
हेलो 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 कहता सुनता कहता सुनता अखियों में पानी राम कहानी सुनो रे राम कहानी कहता सुनता अखियों में पानी राम कहानी सुनो रे राम कहानी। मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचे चरित्र ऐकल्यानंतर डोळ्यात पाणी येतं आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचं चरित्र ऐकल्यानंतर सर्व अंगाचे कान करून ऐकल्यानंतर महाराज असं म्हणतात ऐकल्यानंतर सुद्धा पाणी येतं आणि पाहिल्यानंतर सुद्धा पाणी येतं सुनत कहत आहे अखियोनी पाणी ऐकणारे सुद्धा रडत असतात आणि सांगणारे सुद्धा रडत असतात। दशरथजीला विचारलं दशरथजी आपण नाराज का 4 होतील 3 शिकारी करावं लागतील आणि पुत्र कामिष्ठी यज्ञ करावं लागेल किती खर्च आला तरी चालेल महाराज ह्या सगळ्या गोष्टी मी तयार आहे म्हणे करायला कर्म धर्म सुदैवानं। दशरथ राजाला काही विद्या अवगत होत्या त्यातली एक विद्या होती शब्दविधी बाणाची ज्या दिशेने आवाज आला त्या दिशेने बाण सोडायचा तो बाण अचूक ठिकाणी जाऊन लागायचा शब्दविधी बाण। शिकारीची शिकार करण्यासाठी गेले सांगितलंय कुलगुरु वशिष्ठांनी सांगितले ना शिकार करावी लागेल मला पुत्र होतील मला पुत्र व्हावे अशी माझी इच्छा आहे आणि माझ्या खुशीमध्ये माझ्या मुलांनी खेळावे अशी माझी इच्छा आहे मला मुलं झाले पाहिजे याकरता मी काहीही करायला तयार आहे। गेले शरयू नदीच्या तीरावर 14 नद्यांपैकी एक पवित्र नदी आहे विकोद्यात 14 नद्यांपैकी एक पवित्र नदी आहे तिचं नाव आहे शरयू नदी। एवढं सांगतो किती नद्या आहेत आपल्या आपण नेहमी म्हणतो ऐका गंगा सिंधू सरस्वतीच्या यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मंवती वेदिका। तुम्ही म्हणसाल महाराज ती पोरगी पा कशी बारकी मागणी पाहू राहिली तिला माहित आहे महाराज मंगलाष्टक म्हणून राहिले पण लग्न कोणाचं आहे काय सांग बाई ज्यावेळेस तुझं लग्न होईल ना त्यावेळेस मी मंगलाष्टक म्हणेन फक्त मला फोन करू मामा तुझ्या लग्नात मंगलाष्टक म्हणेन। हे मंगलाष्टक नाहीत आपण म्हणतो मंगलाष्टक याचा अर्थ असा आहे मंगलाष्टकात कोणी 5 वर भागवते महाराज कोणी 3 वर भागवते कोणी 4 वर भागवते पण याचं नाव आहे मंगल अष्टक आहे 8 असल्या मग तुम्ही 8 जर म्हणत नाही तर अष्टक असा शब्द कशाला वापरता प्रथमा द्वितीय तृतीय तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी अष्टमी अष्टमी म्हणजे 8 असल्या पाहिजे मंगल अष्टक शुभ मंगल प्रसंगी शुभ गीत म्हणायचे असतात ती 5-4 मध्ये नसतात पण लग्नाच्या दिवशी नरदेव नरदेवाच्या धामधुमीत असते वराळ वराळाच्या धामधुमीत असते बँडवाले त्याच्या भानगडीत असतात वाळणारे त्या भानगडीत असतात। लग्नाचं शॉर्टकट सांगायचं म्हणजे सकाळी धामधूम दुपारी टामटूम आणि संध्याकाळी सामसूम काहो नरदेवाच्या अगोदर आम्ही येऊन बसलो अजून नरदेवच आला नाही असा कसा तुमचा नरदेव असं कसं तुमचं नियोजन आणि एकदा का नरदेव आला की सगळं वरण टामटूम होते सकाळी सामसूम दुपारी टामटूम असते सगळं टामटूम असते सगळं आणि संध्याकाळी नरदेव नवरीला घेऊन निघाला की कोणी या झाडाखाली पडेल असते कोणी त्या झाडाखाली पडेल असते त्यांना सांगावं लागतं चाल रे नरदेव गेला तरी घेऊन तू इथंच पडेल धामधूम टामटूम आणि सामसूम प्रसंग तसा आहे। मी मंगलाष्टक यासाठी म्हटले माऊल्यांनो माझ्या वडिलांनो मंगलाष्टक यासाठी म्हटले की 14 नद्यांपैकी एक पवित्र नदी आहे त्या नदीचं नाव आहे शरयू नदी। दशरथजी शरयू नदीच्या तीरावर गेले एका झुडपाच्या आळी लपले कर्म धर्म सुदैवानं वशिष्ठांनी सांगितलं होतं तुला शिकार करावा लागेल शिकार केल्यानंतर तू पुत्र होणं बाप होण्याचा अधिकारी होशील मी बाप झालो पाहिजे याकरता मी काही करायला तयार नाही कारण वासना आहे महाराष्ट्री अपेक्षा आहे महाराष्ट्री अपेक्षेच्या साठी माणूस काही करायला तयार होतो कर्म धर्म सुदैवानं झुडपाच्या आळी लागले शब्दविधी बाण शरयू नदीचं पाणी खुडखुड 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 वाहत आहे सगळ्या जंगलामध्ये सगळ्या वनामध्ये स्थिरता आहे शांतता आहे नदीचं पाणी कसं मस्त झुळझुळ झुळझुळ वाहत असं शांत आहे कर्म धर्म सुदैवानं त्या दिशेने जाणारा श्रावण बाळ काशीला आपल्या आई वडिलाला घेऊन तीर्थयात्रा करण्याकरता निघतोय सकाळपासून चालत आला संध्याकाळची वेळ झाली आई वडिलाला ताण लागली कोण आहेत आई वडील श्रावण बाळाचे आई वडील आंधळे
आणि काशीला वारी करण्याकरता तीर्थयात्रा करण्याकरता माझा मुलगा मला नेतो. त्यांनी सांगितलं श्रावणात थांब, आम्हाला नाही का म्हणे खूप तहान लागली, आमची एक इच्छा आहे की तू आम्हाला पाणी पाजावं. आता ऐका, पाणी पाजावं म्हणे, पाणी पाजावं. आई वडिलाची इच्छा आहे पाणी पिण्याची, म्हणून श्रावणानं कावड यात्रा खाली ठेवली, तुंबा घेतला आणि पाणी पिण्याकरता निघाले. कोण होते? श्रावण बाळाचे आई वडील. ऐका, श्रावणाच्या वडिलाचं नाव आहे यज्ञदत्त आणि श्रावण बाळाच्या आईचं नाव आहे शुद्री माता. ह्या दोन आहेत, शुद्री माता आणि श्रावण बाळाच्या यज्ञदत्त यांची कावड यात्रा खाली ठेवली आणि तुंबा घेऊन शरयू नदीच्या तीरावर गेले. जंगलामध्ये शांतता आहे, तिकडे झाडा झुडपाच्या आडी लपलेले दशरथजी आपल्या शब्दवेदी बाणावर शस्त्र चढवून तयार आहे. नदीचा आवाज खुरकुड खुरकुड असा वाहतोय. टोंगळ्यावर पाण्यामध्ये गेले श्रावण बाळ आणि टोंगळ्यावर पाण्यामध्ये जाऊन तुंबा त्या पाण्यामध्ये डुबवला. तुंबा त्या पाण्यामध्ये टाकल्यावर डुबडुब असा आवाज आला. कोणीतरी पशु पाणी पिण्याकरता आला म्हणून दशरथाने शब्दवेदी बाण सोडला. तो बाण श्रावणाला लागला. तो बाण श्रावण बाळाला लागल्यामुळे आवाज आला, धावा रे धावा रे धावा रे असा आवाज आला. दशरथीने विचार केला, पशु म्हणून बाण लागला, आवाज तर माणसाचा येतोय, म्हणून बाण ज्या दिशेने सोडला त्या दिशेने दशरथी धावत आले. पाहतात तर काय, श्रावण बाळ रक्ताच्या थोरड्यामध्ये पडलेला आहे. काय केलंय आपण? कोण आहात? सांगितलं, मी अयोध्येचा नरेश राजा दशरथ आहे. महाराज, तुमची कीर्ती मी ऐकून होतो, तुमच्याबद्दल खूप काही मला ऐकायला मिळालं. मी तर असं ऐकलं की तुम्ही इंद्राला युद्ध करण्यामध्ये तुमच्या जवळचं सैन्य देता. आज प्रत्यक्ष मी अनुभवलंय. पण महाराज, तुमच्या हातातून फार मोठा धर्म नाही तर अधर्म झाला. म्हणे काय? मी काय केलं? म्हणे मी माझ्या आई वडिलांना पाणी पाजण्याकरता पिण्याकरता नेण्यासाठी आलो होतो, पण तुम्ही सुदैवाने मला बाण मारला. दशरथजी श्रावण बाळाच्या समोर हात धरून उभे आहेत. श्रावणा, माफ कर. महाराज असं म्हणतायत, मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर, नहीं खींचा बाण तो कहा चलेगा तीर कबीरा, कहा चलेगा तीर. मन गेलं तर जाऊ द्या, एकदा का तुम्ही त्या बाणावर त्या काडीवर बाण ठेवून तो बाण सोडला तर तो बाण परत येत नाही. दशरथजी हात जोडताय, चुकलंय माझं, फार मोठा अपराध झाला माझ्याकडून. श्रावण बाळ म्हटला, महाराज मी तुम्हाला माफ करेल, पण माझे आंधळे असणारे आई वडील तुम्हाला माफ करणार नाही. म्हणजे आता काय केलं पाहिजे? प्रायश्चित्त नाही, हे तर करावंच लागेल. पाणी तर त्यांना पाजावं लागेल. मला जाता येत नाही. रक्ताच्या थोड्यामध्ये पडलेल्या श्रावण बाळ आणि श्रावण बाळ गत प्राण झाले. कुठे तुझे आई वडील? तो घेतलेला तुंबा घेतला आणि निघाले. आवाज द्यायचा नाही म्हणे. पायाचा चावल आल्याबरोबर माझे आई वडील आवाज देतील, आला का बाळ श्रावण, आला का बाळ श्रावण. त्यावेळेस गप्प राहायचं. पाणी अगोदर पाजायचं, नंतर सांगायचं मी अयोध्येचा नरेश दुर्भाग्यशाली राजा दशरथ आहे. श्राप दिला हो श्रावण बाळाच्या आई वडिलांना, दशरथ राजाला श्राप दिला. आम्हाशी दिलेली पुत्र शोक, तूही पावशी पुत्र योग. पुत्राच्या योगानं जसं आम्ही या ठिकाणी तळपतळप मरतोय, कारण शास्त्र सांगतंय महाराज, शास्त्र असं सांगतंय, लहानपणी लेकराची माय मरू नये, लहानपणी लेकराची माय मरू नये, तरुणपणी माणसाची पत्नी मरू नये आणि वृद्धपणात त्याचा जवान मुलगा मरू नये. श्रावण बाळाचे आई वडील आंधळे आहेत आणि तरुणपणाची काठी हिसकावून घेतली. राजा दशरथा, जा, आम्ही तुला श्राप देतो. जसं आम्ही पुत्र वियोगाने तळपड तळपड मरतो, तसं तू सुद्धा, तुला 4 होतील, पण 4 असून सुद्धा तुझ्या तोंडात घोट टाकण्यासाठी कोणी शिल्लक राहणार नाही. ही कर्म आहे. म्हणून रामकथा फार गोड आहे, ऐकली पाहिजे. आपण सगळ्यांनी या ठिकाणी आलं पाहिजे. सांगण्यासाठी खूप काही आहे, पण राम नाम पे तूने बंदे क्यों अपना मुख मोड़ा, गोड़ा जाए रे समय का घोड़ा. ज्ञानेश्वर माऊली नटराज माऊली गौर, ज्ञानेश्वर माऊली नटराज, ज्ञानेश्वर माऊली नटराज, ज्ञानेश्वर माऊली नटराज, ज्ञानेश्वर माऊली नटराज, ज्ञानेश्वर चालता चालता 8:30 ते 11:15 झाले. म्हणून 10-15 मिनिटं वेळ पुढे गेला. अभंगाचा भाव हा साधूचा अभंग आहे, तुकोबाचा अभंग आहे. आणि तुकोबाच्या अभंगावर आमच्या सारख्याने किती बोलावं, म्हणून त्याचा अर्थ तुम्हाला कळेल. आमच्या सारख्या लोकांनी 4 महिने 12 महिने जरी गप्पा करत राहिले तरी तुकोबाच्या एकाही अभंगाचा अर्थ सांगणारा महाराज अजून तुमच्या गावात आला नाही आणि मला असं वाटतं तो येणार सुद्धा नाही. आपण फक्त साधूच्या गप्पा करतोय. शॉर्टकट मध्ये एवढं सांगतो, तुम्ही कितीही बोलण्याचा प्रयत्न केला, तुम्ही कितीही श्रीमंत असले तरी साधूची बरोबर
बराबरी आपण करता येणार नाही. त्याच्याकरता तुम्हाला साधू जवळच जाऊन साधू व्हावं लागेल. साधकाने तुकोबाला विचारलं, तुकोबा तुम्ही साधूच्या गप्पा करता मग तुम्ही साधू नाही का? प्रश्न साहजिकच आहे. तुकोबाने त्याला उत्तर द्यावं. म्हणजे नेमकं मला कळायचं म्हणजे काय? म्हणे मला सुद्धा साधू व्हायचं, माझी अशी इच्छा आहे. तो म्हणला, अरे बाबा आतापर्यंत तू अनेक कापून खाल्ले, आता काय साधू होतो थोडसाठी कशाला हाड वाटवतो? आता होऊ नकोय. पण मनाची शांती व्हावी याकरता तुकोबाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि नदीच्या तीरावर त्याला नेलं आणि सांगितलं, बघ याच्यामध्ये काय आहे. त्याने पाहिलं त्याच्यामध्ये, म्हणजे महाराज मला याच्यामध्ये माझं प्रतिबिंब दिसते. महाराज म्हणजे डबल एकदा बघ काय. डबल एकदा पाहिलं म्हणजे महाराज याच्यामध्ये मला पाणी खोल दिसते. महाराज म्हणले पुन्हा एकदा बघ. महाराज तो साधक म्हणला, महाराज मला याच्यामध्ये छोट्या छोट्या मासोळ्या पवताना दिसतायत. महाराज म्हणले ठीक आहे. यांच्या प्रपंचाचा विचार कधी केला का साधका तू? त्यावेळेस साधकांनी महाराजांच्या समोर बोलत असताना सांगितलं, महाराज छोटे छोटे पिल्ल पाण्यामध्ये आहेत, कसं राहत असतील, कसं खात असतील, याचा प्रपंच कसा असेल, याची नातवंड, यांचे पिल्लळ, यांची पिनवाळ, यांची गंगोत कशी असेल. तर महाराजांनी एका शब्दात त्याला उत्तर दिलं, जावे त्याच्या वंशा तेव्हा. तसं महाराज म्हणतात, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कटो. नदीच्या काठावर बसून गप्पा केल्यापेक्षा प्रत्यक्ष नदीत जाऊन मासी होय, आणि मासी झाल्यानंतर तुला साधूचं चरित्र, साधूचं जीवन, साधूचं आचरण कळेल. या सगळ्या गप्पा साधूच्या आहेत. म्हणून यथामती यथावकाश संकल्पित वेळेमध्ये आदरणीय केशव काका सरोदे यांनी 1-1.5 महिन्यापूर्वी मला सेवा मागितली होती. मौनी बाबा संस्थांची निश्चिम भक्त आहेत. बाबांपासून ही त्यांची दुसरी तिसरी पिढी, आता तिसरी पिढी म्हणावं लागेल, नातवंड सुद्धा आहेत. तिसरी पिढी बाबाची सेवा करते. जाता जाता तुम्हाला सुद्धा सांगतोय, मनातली इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल ना, मनातली इच्छा, तर तुम्ही नगदी एकदा का होईना, जो आला नाही त्याने एकदा का होईना चिखलेला या मौनी बाबाच्या समाधीवर तुमचं दर्शन डोकं ठेवा आणि मनातली भावना व्यक्त करा. बाबा तुमची इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. ही बाबाची शक्ती आहे. फक्त आले पाहिजे. या आपण काय करतो, गजानन महाराज संस्थांमध्ये टाळ मृदंग विना वाटप चालू केलेला आहे. आपला एवढा मोठा विस्तार नाही, पण जगाच्या पाठीवर गजानन महाराज संस्थान नियमाचं पक्क आहे, विस्ताराचं पक्क आहे, नियमाचं पक्क आहे. म्हणून संस्थानात नियमाचं पक्क असल्यामुळे या छोट्या मोठ्या संस्थानाने त्या संस्थानाचं अनुकरण केलं पाहिजे. काय हरकत? त्या संस्थान हजारो टाळ, हजारो विणे, हजारो मृदंग वाटप करते. आपण फुल नाही फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी वाटप करतो. म्हणून त्या संस्थांचं अनुकरण आपण या ठिकाणी चालू केलेलं आहे. गेल्या कित्येक वर्षापासून आलेल्या भजनी दिंड्यांना आपण सुद्धा टाळ मृदंग विना वाटप करतो. जास्तीत जास्त संख्येने प्रत्येक उत्सवाला आलं पाहिजे. बाबाच्या जन्मोत्सवाला या, बाबाच्या पुण्यतिथी उत्सवाला या. तुम्ही सुद्धा महाराज मंडळी, आपली संस्थेची छोटी छोटी महाराज मंडळी घेऊन नक्की एकदा तरी या, तिथं या, बाबाच्या चरणावर दर्शन घ्या आणि आम्हाला भेटा. आम्हाला सुद्धा तुमचं दर्शन होईल आणि आल्यानंतर सुखाचे 2 घास प्रेमाचे प्रसाद रूपी भक्षण करा. आणि ह्या सगळ्या गोष्टी तिथं आल्याशिवाय कळत नाही. मौनी बाबा सुद्धा, मौनी बाबाचे संत, मौनी बाबाचे इतके चमत्कार आहेत माझ्या राजांनो. काही काळ असा होता की भाड्यापुरते पैसे असायचे भक्तांकडे, भाड्यापुरते पैसे. त्यांना विचारलं जायचं, का हो जा ना तुम्ही. महाराज जातो आम्ही, पण आमच्या खिशात फक्त येण्यापुरतेच पैसे होते, जाण्यापुरते पैसे नाहीत आमच्याकडे. बाबाने एखाद्या भक्तांनी देणगी स्वरूपात दिलेला 1 रुपया 4 आणि 2 रुपये ते घ्यावे आणि त्या भक्ताला द्यावे. ज्याची येण्याची सोय होती, जाण्याची सोय नव्हती, आज ते फॉर्च्युनर घेऊन येतात. ही शक्ती फक्त बाबाची आहे, बाबाची. म्हणजे तुमचं कर्म, तुमचं ज्ञान, तुमची भक्ती त्या पद्धतीची असली, त्याच पद्धतीची बाबा सुद्धा तुमच्यावर कृपा करत असतात. म्हणून बाबाचं वाक्य आहे, ज्याचे त्याला. सरोदे काकांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं. झालेले सेवा संकल्पित वेळेमध्ये समर्पित करतो. चुकीचे शब्द वाटत असतील, बुद्धीचा दोष योग्य वाटत असेल ना, तो श्री समर्थ योगीराज गजानन महाराज मौनी बाबा यांचा आहे. माझ्या 2 तास सेवा आनंदात पार पडावी याकरता या सगळ्या लोकांनी मला सहकार्य केलं. आमचे मृदंगाचार्य, आमचे श्रवणवाले दादा, विनेकरी दादा, चोरदार बाबा, संस्थेची सर्व मंडळी आणि कीर्तनकार खंडाळकर महाराज, ही सगळी मंडळी यांनी मला छोट्या भावाप्रमाणे सांभाळून घेतलं. मी काही फार मोठा विद्वान किंवा पंडित नाही, मी सुद्धा साधूचा दास आहे, मी सुद्धा एक सेवक आहे. म्हणून सेवकाने आपलं काम निर्विघ्नपणे पार पाडलं पाहिजे, पण त्याच्यासाठी 4 हाताची गरज असते. जसा हा मंडप उभा करायचा असेल तर 2 माणसं 4 खांब उभे करू शकत नाही. मंडप जर तुम्हाला 4 खांबाचा उभा करायचा असेल तर माणसं सुद्धा 4 मजा वेगळी असते. तसं या सगळ्यांनी आपण मिळून हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. जाता जाता सगळ्यांना त्रास देतो, ऐका नीट. ज्यांना ज्यांना हात असतील त्यांना हात असे वर करा, नीट ऐका. ज्यांना ज्यांना असतील त्यांना हात वर करा आणि असं मस्त गोड भजन करा. त्या बिकोबा आलो 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 आलो. ओम मौनी बाबा नमो नमः. श्री मौनी बाबा नमो नमः.
जय मौनी बाबा नमो नमः गुरु मौनी बाबा नमो नमः म्हणा म्हणा एक आवाज एक श्री मौनी बाबा नमो एक आवाज जय मौनी बाबा नमो नमः गुरु मौनी बाबा नमो नमः एक आवाज एक एक वाह ओम मौनी बाबा नमो नमः श्री मौनी बाबा नमो नमः जय मौनी बाबा नमो नमः गुरु मौनी बाबा नमो नमः ओम नमो बाबा नमो